एक मिनट मागे ओ फोटोग्राफ ओ हमीदजी शिंदे आणि विनायकजी मकासरे समोर अभिनंदन
संचित ऐसी आहे धर्मनित, ऐसी आहे धर्मनित, ऐसी आहे धर्मनित. जलते संचित ऐसी आहे धर्मनित, ऐसी आहे धर्मनित, ऐसी आहे धर्मनित. जलते संचित ऐसी आहे धर्मनित, ऐसी आहे धर्मनित, ऐसी आहे धर्मनित. जळते संचित ऐसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. नेदी कर्म घडो कोठे आडराणी पडो, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. तुका म्हणे मळ, तुका म्हणे मळ राहो नेदी ताप जाळ, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय. विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये. यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः, ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा. श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जन मानस्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवे करता घेतलेल्या अभंगातून साधकाला मार्गदर्शन करतात. साधना करत असताना साध्य प्राप्त होत नाही म्हणून साधक साधनावर उदास होतो. आपण जे कार्य करतो त्याचं फळ मिळत नसल्यामुळं त्या साधनाबद्दल अविश्वास निर्माण होतो. मनाची श्रद्धा डळमळीत होते, विश्वास निष्ठेला तडा जातो. त्यावेळेस ती श्रद्धा पक्की करण्याकरता माझ्या तुकोबारायाचा दीपस्तंभासारखा मार्गदर्शक हा अभंग. आज अतिशय आनंदाचा उत्सव. याच्याबद्दल एकच प्रमाण देता येत असतं. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा.
40 वर्षातल्या काळातली ही पहिली वेळ आहे की माझं रात्री कीर्तन असताना मी दुपारी आलो. कारण नेहमी उशीर करण्याची सवय. मी कार्यक्रमाबद्दल सुद्धा सांगत असतो, वेळेच्या आत कीर्तन सोडायचं असलं तर इंगळे महाराज, 1 मिनिटाचा सुद्धा फरक येणार नाही ढोक महाराज, आणि वेळेच्या पुढे उशीर करणारा उखळीकर. पुष्कळ जण म्हणते उशीर का करता, मै देर करता नाही देर हो जाती है. मी तर 8:45 फेटा बांधून तयार होतो, पण अशी काहीतरी प्रसंग येतात की त्याच्यामुळे उशीर होतोय. मध्यंतरी चुलबुल चालली होती, आता हे बोलायला येतं, हे सत्कार चालू येतं ना, आता कीर्तन कधी होणार, ते बाबा कधी सोडणार, ते तर उकडी करे. अजिबात काही काळजी करू नका. निश्चित 12च्या नंतर कीर्तन सुटणार आहे, 12च्या अगोदर. कारण आजचा दिवस आपल्या इतिहासामध्ये, या मंडपामध्येच नव्हे तर या परिसरामध्ये असलेल्या माणसाच्या इतिहासामध्ये हा सुवर्ण अक्षरानं लिहिण्यासारखा क्षण असल्यामुळं आजच्या दिवसाचा तुम्ही विचारच करायचा नाही. आजचा दिवस म्हणजे आनंदाचा आहे. आजचा दिवस माझ्या मातोश्रीचं, सीतामाईचं महाराज मिरवणूक काढली. आजच्या मितीला, आजच्या घडीला हे जर 25, 30, 40, 50 वर्षापूर्वी केलं असतं तर पांडुरंग महाराजाचं एवढं कौतुक नसतं. कारण का, त्यावेळेस सगळेच मायबापाला मानित होते. एक काळ असा आला की आईला आई म्हणायला कोणी तयार नाही, मम्मी म्हणायलेत. बापाला बाप कोणी म्हणायला तयार नाही, डॅडी म्हणायले, पप्पा म्हणायले. पण तुमच्या लक्षात येत नाही, इंग्रजी जाणकारा करता सांगतो मी, चुकूनही इथून पुढे मंडपात बसलेल्या आईनं आपल्या मुलाला चुकूनही म्हणू देऊ नका मम्मी म्हणून. कीर्तन ऐकल्यानंतर तुमच्या निश्चित परिणाम बदल झाला पाहिजे. परिवर्तनशील जीवन आहे. परिवर्तन जर उन्नतीच्या दृष्टीने होत असेल तर त्या परिवर्तनाला खरोखर साक्षात्कार म्हणावा, आणि ते परिवर्तन अधोगतीने होत असेल तर त्या परिवर्तनाला पाप म्हणावं. आणि त्या दृष्टिकोनातून कीर्तन संपल्यानंतर मी खात्रीनं सांगतो लोकांच्या मनामध्ये, आई हा एकच शब्द आहे. माऊली, आई हा एकच शब्द आहे की जो देवापेक्षाही संतापेक्षाही मोठा आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात तिगरीयसी. स्वर्ग सुद्धा कमी पडतो. आज ज्या विठ्ठलाचं आपण चिंतन करतो त्या विठ्ठलाला विटेवर उभा राहण्याकरता कारणीभूत जर असेल तर आईची सेवा आहे. आई वडिलांच्या सेवेनं देव विटेवर उभा राहतो. आपल्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरी, ज्याने आई वडिलांची सेवा केली, काही गरज नाही महाराज तीर्थयात्रा करण्याची, काही गरज नाही चारधाम करण्याची, काही गरज नाही 12 ज्योतिर्लिंग करण्याची, काही गरज नाही महाराज सप्तपुऱ्या मोक्षपुऱ्या करण्याची, काही गरज नाही अष्टविनायक करण्याची. कोणतंच करण्याची साधन नाही. एकमेव साधन हाती के पाव मी सबके पाव. न मातो परम दैवता. आईपेक्षा श्रेष्ठ दैवत नाही. आणि म्हणून पण एकच खंत वाटते की हे सर्व सुख बघण्याकरता असे परमपूज्य वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी रामगिरी महाराज नाहीत. हे खंत वाटते. कारण ह्याच मंडळीच्या जोडीनं जर महाराज एकाच हत्तीवर बसून या दोघांची जर मिरवणूक काढली असती तर मी म्हणतो पंढरपूरचा पांडुरंग इथं आला असता. पोटचा पांडुरंग तर आहेच, पण पंढरपूरचा इथं आला असता. ही ताकद आहे नामचिंतनामध्ये. आज आपण वृद्धाश्रमाची निर्मिती झालेली बघतो. वृद्धाश्रमाची निर्मिती म्हणजे हिंदू धर्माला कलंक आहे. वृद्धाश्रमाची निर्मिती म्हणजे मुलं आपल्या मायबापाला सांभाळत नाही हे सिद्ध होतं. डॉक्टरचे धंदे जास्त चांगले चालणं म्हणजेच रोग भरपूर झाला ह्याचं लक्षण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये, अशा परिवर्तनशील कालामध्ये जिथं लोक मम्मी म्हणायला तयार आहेत, लोक मातृभाषेला आणि मातृभूमीला आपल्या आईला विसरून चाललेत, अशा वेळेस हे एक मार्गदर्शन करणारं कार्य माझ्या पांडुरंग महाराजांनी केलेले. माझ्या स्वतःच्या बाबतीत एकच सांगू शकतो, आज 11 म्हणजे एकावर एक, आणि पुढे सुद्धा एकच आहे. 11 जानेवारी म्हणजे पुढेही एकच आहे. पण त्यांचे विस्तार व्हावा म्हणून पुढे 2 आणि 13 आहेत. त्याचा विस्तार झाला पाहिजे. 7 तारखेला 7/1/2013 जरा हिशोब करा. 7/1/13
माझ्या जीवनामध्ये कोणाचे साथ आहे? तेरा साथ आहे, भगवंताची साथ आहे. असं काहीतरी बघा. माऊलीचा समाधी सोहळा 12/12/2012 आणि 12:12 कारण हे अलौकिक नेहमी येत नाही. तसं आज मातोश्रीचा अमृत महोत्सव आणि माझ्या पांडुरंग महाराजांचा वाढदिवस, नुसता पांडुरंग महाराजांचाच नाही, त्यांचा 48वा वाढदिवस. त्यांच्यापेक्षा वडील 20 वर्षानं आमच्या नानाचा 68वा वाढदिवस. ते म्हणले माझा 68वा आहे. मी म्हणलं 68पणा सोडा, जरा 63 व्हा. कशा करता? प्रेमाचं नातं आहे. रोषे प्रेम दुलवटे पर्यंत याची. आणि मला आठवणी ती संपत ना. काका, तुमच्या इथं कार्यक्रमाला पहिल्या वेळेस मी आलो होतो, तर परमपूज्य आदरणीय रामगिरी महाराजांनी मला विचारलं होतं, केशव म्हणजे पांडूचं कसं होईल? म्हणलं काळजी करू नका, आम्ही दोघंही एकुलती एक आहे. आमच्या बापाही कीर्तनकार आहेत आणि आमच्या बापालाही तपकिरीची सवय आहे, दोघांनाही माझ्याही वडिलाला तपकिरीची सवय, आणि आमची सवय आहे महाराज, एकुलते एक लेकर बाप गेल्याशिवाय सुधरत नाही. आणि ते सुधारण्याचं भाग्य जर कोणाला बघायला मिळत असेल तर आईला मिळावं. म्हणून धन्य माता पिता तयाचे. स्वर्गातून बाबा सुद्धा पाहत असतील एवढा मोठा सोहळा, आनंदाचा सोहळा. आणि असा हा आनंदाचा क्षण साजरा करण्याकरता माणसाच्या मनामध्ये काही भावना आहेत महाराज, आणि ते शंका कुशंका विचार तर्क येतात सारखे. हे सगळं करून काय उपयोग आहे? कारण कशाचं फळ मिळणार आहे? काही माणसं तर स्पष्ट बोलतात, काशी केली वनारशी केली, नशिबाची गडगड नाही गेली, केला थाट झालं जिकडं तिकडं पुन्हा काय. पण नाही महाराज, परिवर्तन होतं, निश्चित परिवर्तन होतं. लोखंडानं परिसाचा स्पर्श केल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं होतं. त्याप्रमाणे आज या समाजाचा सोन्याचा संबंध आला आमच्या मातोश्रीच्या परिस स्पर्शामुळे. ज्या सीतामाईचं नाव घेतल्यानंतर धरणी दुभंग होऊ शकते, ज्या सीतामाईच्या पुढे रामाची आणि रावणाची सुद्धा हिंमत झाली नाही महाराज. राम सुद्धा कमी पडले. सीतेनं अग्निदिव्य दिलेले, तसं माझ्या मातोश्रीनं अग्निदिव्य दिले. कारण महाराजांच्या नंतर इतके वर्ष, आज 12 वर्ष ते आपल्या पंखाखाली पांडुरंग महाराजाला सांभाळतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच पांडुरंग महाराज आज अलौकिक पदावर पोहोचलेले आहेत. आज सगळ्यांच्या श्रद्धेचं ठिकाण पांडुरंग महाराज झालेत. का? त्याचं कारण एकच आहे, आईची सेवा त्यांनी आदर्शक म्हणून घालून दिली तुम्हाला. तुम्ही जर हे कीर्तन ऐकून, हा सोहळा बघून दारू पिऊन घरी गेला, कुठे म्हातारी असं म्हणला की समजा तुमचं आयुष्य कमी झालं. आयुष्य वाढवण्याकरता नियम आहे. कथेकाळीची मर्यादा नाही. कथेच्या चिंतनाच्या वेळेस तुम्ही घडीकडे बघता. मी तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही, तुम्ही कथेला टायमिंग देता. तुम्हाला जेवायला, संडासला, झोपेला असा जर टायमिंग दिला देवानं, संडासला बसला 5 मिनिटात बाहेर, ते म्हणलं झाली नाही, ते काही असो, चल बाहेर, 20 मिनिटामध्ये जेवण, मग आणखी जमलंच नाही, पोटच भरलं नाही, उठ संपलं, हात धुईल, असं टायमिंगवर जर तुम्हाला केलं असतं तर काय होईल? मग का कथेतच टायमिंग बघता तुम्ही? चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. चिंतनामध्ये जितका काळ जाईल तितकं तुमचं आयुष्य वाढतं. आणि त्या आयुष्यामध्ये आम्हाला समाधान, सुख मिळवण्याकरता आम्ही धडपड करत असतो. सगळ्या जगातले संत, सगळ्या जगातले पंत, सगळ्या जगातले ग्रंथ एकच सूत्र सांगतात, जीवाला परब्रह्म सुख मिळालं पाहिजे, जीवाला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सुख सगळ्याला पाहिजे. सगळेजण सुखाची अपेक्षा करतात. रशियाचा असो, जर्मनचा असो, जपानचा असो, आफ्रिकेचा असो, अफगाणिस्तानचा असो, तुर्कस्तानचा असो, सिलोनचा असो, पाकिस्तानचा असो, कुठला जरी असला तर तो सुखाची अपेक्षा करतात. या जगातल्या जीवाची इच्छा सुख आहे. मग का मिळत नाही? सगळ्याची इच्छा असून सुद्धा का मिळत नाही? दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा, दुःख जात नाही म्हणून सुख मिळत नाही. पण दुःख तरी का जात नाही? दुःख का जात नाही? दुःख नको असलेलं का होत राहतं? याचे विचार करणाऱ्या 2 प्रणाल्या, 2 पद्धती. एकाला श्वान वृत्ती म्हणतात, एकाला व्याघ्र वृत्ती म्हणतात. श्वान वृत्तीचा दुःखाचा विचार करतो.
कार्याचा विचार करतो त्याला श्वानवृत्तीचा म्हणावा, कारणाचा विचार करतो त्याला व्याघ्रवृत्तीचा म्हणावा. कारणाचा, दुःखाचा विचार करणं महत्वाचं नाही, दुःख का होतं याचा विचार करणं महत्वाचं. आणि कधीही लक्षात ठेवा, आम्हाला जे दुःख होतं ते या जन्मात केलेल्या पाप पुण्यामुळे नाही, आमच्या प्रारब्धातून संचितात असलेल्या पाप पुण्यामुळे. म्हणून शब्द ऐका, अजिबात मी लिहिलेले नाहीत. आणि तुम्ही नेहमी म्हणता पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले. पाठबीत झाला का? आपण पहिल्या जन्मातलं पाप आणि पुण्य सुख दुःखाच्या रूपानं भोगण्याकरता आलो, प्रारब्ध भोगण्याकरता आलेलं आहे आपल्याकडं. आणि प्रारब्धाचा भोग भोगत असताना आयुष्य संपलं, कर्म शिल्लक राहिलं की ते संचितामध्ये जमा होतं. आणि माऊली सांगतात, अगा कर्मी जै उरावे तैतिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायिका. मग कोणत्या देहामध्ये तुम्हाला पाप आणि पुण्याचा भोग भोगायला मिळेल? पाप जर शिल्लक असेल तर दुःखच भोगावं लागेल. कोणीही असो, देव असो. पुढे जाऊन सांगू मला, संत जरी असलं तर काही माणसं म्हणतील संतातून पापच होत नाही, मग त्यांना काय दुःख होतंय? त्यांनी घेतलेल्या जमानतीचं दुःख आहे. त्यांनी दुःखी माणसं, पापी माणसाची जमानत घेतलेली. का नारदाला त्रास झाला? वाल्या कोळ्याची जमानत घेतली. आणि वाल्या कोळ्याचं पाप कोण फेडेल? मग तिथं तर कायदा आहे महाराज, धारवाडी काटा आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. पाप कोणी जरी केलं तर दुःखच भोगावं लागतं. पुण्य कोणी करा त्याला सुखच भोगायला मिळेल, तो कोणत्याही जन्मात जाऊ द्या. आता काही माणसं म्हणते महाराज काय एकाच नशीब असतं, रात्रंदिवस आम्ही बेजार होतो, शेतात काबाड कष्ट करतो महाराज, खंड्याला गाठी आले, एका हाताला फोड आले, इतके काम करून सुद्धा पोटभर मिळत नाही. हे महाराज लोकांचं मोठंच ते कुणीकडे गेले की खा खा म्हणून मागं लागते, श्रीखंड खा, बालुशाही खा, बाजू आणि अमको खा तमको खा. काही लोक म्हणते कसं काय त्यांनाच मिळतंय, एकेकाचं नशीब. नशीब कुठं मिळतंय तुमच्या बाजारात? सांगा ना. नशीब, नशीब म्हणजे आपण केलेलं कर्म. आपण जर पुण्य कर्म केले असेल ना, निश्चितच महाराज. आणि कुत्र्याच्या जन्माला झालं तर आमदार खासदारच होतं, गाडीमध्ये फिरतं, मोटरीमध्ये फिरतं, बिस्किट खायला, दूध तेवढं असून सुद्धा, कारण ती बाई त्याला झोपू देत नाही. मंत्री असू द्या, कोणी जागीरदार असू द्या, उठा ते पुन्हा घाण करील आणि काढावं लागेल, मग उठा ठेवून जा. त्याला जर विचारलं कोणी कोणाला फिरायला आणलं, तर कुत्र त्याला फिरायला आणतं का ती कुत्र्याला फिरायला आणतं? मग नोकर कोण झालं? काही माणसं म्हणते कुत्रा असून सुद्धा कसं नशीब. बरं त्याचा काय उपयोग आहे? आपण जे कुत्रे पाळतो ते कशा करता? घराचं संरक्षण, चोराचिरटापासून भीती वाटली म्हणून कुत्र पाळतो. ही एवढंच असतो. झुमकेदार शेपटी, गोंडदार महाराज शेपटी, ती महाराजला बारीक बारीक डोळे, चिमुकले, त्रिकोणी नाक, असं सुंदरपैकी निमुळतं असं ते तोंड, आणि चाललं पांढरो शुभ्रो लुटू लुटू चालतं, इतकंच असतं. आणि ती बाई अशी कडेवर घेती. त्यानं जर महाराज दूध प्यायला किंवा बिस्किट खायला कोण कोणी केलं आणि त्यानं उगाच जवळ घेतलं, खा बिस्किट 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 आम्ही टफी कम हिअर असं केलं की ती लगेच मोबाईल लावते. लेकराला सुद्धा हे अवलादीनं कधी गळ्यावर घेतलं नाही. इतके बिघडलेला जमाना. ते कुत्र्याला असं जवळ घेते, हॅलो डॉक्टर टफी सिरियस कमी इमिजिएटली, लगेच गाडी घेऊन डॉक्टर बी येतो. घरी माणसाला कोणी तपासत नाही, त्या कुत्र्याला का त्याचं नशीब. मांजरीनं फिस केलं तर ते पांढरं खाली दबत, काय उपयोग नाही, पण त्याचं नशीब होईल चांगलं. आणि काही महाराज छाती इतकाले कुत्रे मोठे मोठे असे चालते रस्त्यानं, आणि कोणी महाराज दगड मारते करीत जाते का, ते त्याचं नशीब. तसं काही माणसं येतं मेहनत करून त्यांना वेळेवर जेवायला मिळत नाही. आणि काही जण महाराज, माझा कृष्ण माझ्यावर नाराज झाला, वेलजाळेकर गुरुजी बरोबर आहे का, दादा तुम्ही का जेवत नाही, तितकी आवडीनं आणलं, तुम्ही का जेवत नाही? मी म्हणलं मला भूक तर लागू दे ना. कारण सूत्र एक आहे, माझी मी आजारी जे पडत नाही त्याचं कारण आहे भूक लागल्यावर उपाशी राहू नका, आणि भूक नसेल तर जेवू नका, कोणी असू. बघा अजिबात तुमची प्रकृती बिघडणार नाही. इथं जरा आग्रह केला, नको नको घ्या घ्या म्हणजे देत राहिली कशाला, कमी काय नाही.
कमी खावं काय बंद पडलंय का? नाही खाल्लं तर काय बिघडणार आहे का? तुझ्या ऐवजी दुसरे 2 जेवते ना, जबरदस्तीने एखाद्याला जास्त खाऊ घालतं आणि एका म्हणलं का नाही पोटाला काय द्या, पुढे हा काय माणसं होते महाराजाच्याच कामावर. खरं सांग का, एक छोटासा दृष्टांत देतो. आज घरीकडे कोणी बघू नका. आज महिला मंडळीने पुरुष मंडळीने घरी जायचा विचारच करायचा नाही विचार करायचा. बस एक मुलगी, शेतीवाडीचं खानदान, महाराज जमीनदार, इस्टेट वगैरे. ती मुलगी नांदायला जात असताना पूर्वीच्या काळाप्रमाणे एक देवणी गाय, लाल रुंद अशी डोळे, ज्यात मस्त गाय दिली, असे चौकोनी शिंग पद्धतशीर, कपाळावर टीका, आणि ती गाय चिमटा घेतलं तर रक्त अशी तयार गाय. आणि ती गाय दिल्याबरोबर अंगण दिलेली. तिने मारुतीला नमस्कार केला. मारुतीला माझ्या गाईला पहिलं गोर होऊ दे, मी देवाला सोडीत. पण खरंच पहिलं गोर झालं की तिनं हळदी कुंकू लावून देवाला सोडलं. सोडतेत ना तुमच्याकडं? ते देवाला सोडलं, कठाळ्या पौळ वगैरे काय म्हणतात ते सोडलं ना. ते सोडल्याबरोबर ते मोकळं बसतं, कुठेही बसतं, कुठलंही खातं, कुठेही पाणी पितं, कोणी त्याला बांधित नाही, बंधन घालीत नाही. पिकामध्ये शिरून खाऊ लागल्यावर सुद्धा कोणी जर हाण लागलं तर दुसरं म्हणते खाऊ दे, खाऊ दे, देवाला सोडलेलं कमी होणार नाही, खाऊ दे. देवाला सोडलेलं. गावातला एखादा बैल बिमार पडला तर त्याला झोपीत नाही, घरच्या जनावरापेक्षा ते तयार असतं. ते म्हणजे आम्ही महाराज. देवाला सोडले. काम कोणी लावित नाही, खायला भरपूर मिळतं आणि मग तब्येती सुधारतात. काय महाराज चिपाडासारखे माणसं पण असे गब्दूच्या गब्दू होते. काही माणसं म्हणतील माऊली का बारीक आहेत, आत्ता सोडले. ते नवीन असल्यामुळे हे जरा जास्त दिवस चलू द्या. हे बी माझ्यापेक्षा तयार होती. उलट यांना वारकरी समाचार, बरोबर आहे, वारकरी विचार या ग्रंथाचं, या पत्रिकेचं लिखाण करताना पॅड घ्यायची गरज नाही, ढेरीवर. काही माणसं म्हणतील आम्ही घरचे इतके खाऊन सुद्धा नरकडे कसे. विनाकारण काळजी करीत बसतात. कारण तुमच्या कितीही काळजीनं काही होतं का? तुम्ही कितीही काळजी केली तर काही फरक पडतं का? पुष्कळ ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोक, पाऊस नाही महाराज, हे वर्ष कसं जाईल, भलता दुष्काळ आहे. शरद पवारांनी सांगितलं 50 वर्षामध्ये इतका भयानक दुष्काळ नाही, इतका दुष्काळ. अरे बापरे, काय दुष्काळ आहे, काय दुष्काळ आहे. तुम्ही किती काळजी केली तर पाऊस पडणार आहे का? तुम्ही काळजी जर केली तर दुःख वाढेल का सुख वाढेल? आणि काय शब्द आहेत माझ्या तुकोबराचे, जीव वाळून टाका. वाजिल्या उद्वेग भोगावं लागेल. कारण तुमच्या संचितामध्ये जे सुखदुःख लिहिलेत, जे पाप पुण्य लिहिलेत, कारण कोणतंही कर्म केलं की त्याला 2 अंकुर निर्माण होतात. ते जर विहित कर्म असेल, ते शास्त्रशुद्ध कर्म असेल, शास्त्रानं मान्य केलेलं कर्म असेल, शास्त्रानं संतांनी आग्रह धरलेला कर्म असेल ना, तर त्याच्यातून सुकृत अंकुर निघतो. त्या सुकृत अंकुरला पुण्य नावाचं फुल येतं आणि त्या पुण्य नावाच्या फुलाला सुख नावाचं फळ येतं. जर ते शास्त्राच्या विरोधामध्ये निषिद्ध कर्म असेल, संतांनी शास्त्रांनी विरोध केलेलं कर्म असेल, तर ते तुम्ही केल्याबरोबर त्याच्यातून दुष्कृतांकुर निघून येतो. त्या दुष्कृतांकुराला पाप नावाचं फुल येतं आणि पापाला दुःख नावाचं फळ येतं. काही माणसं म्हणतील आम्हाला पाप आणि पुण्य काय म्हणते, कोण मानते, कोण म्हणते माहित नाही. ज्यानं शास्त्र कधी बघितले त्याला सुद्धा कळतं.
इतके महाराज, तुमच्या मुलानं तुमच्यापेक्षा चांगला मृदंग वाजविला तर तुम्हाला वाईट वाटेल का? वाकचौरे साहेबाच्या मुलानं प्रधानमंत्री झालं तर वाईट वाटेल का? पोरग आपल्यापेक्षा पुढे गेलं. आरोग्य महाराज, तुमच्या मुलानं मुलीनं तुमच्यापेक्षा जास्त गायन चांगलं केलं तर वाईट वाटेल का? तुकोबराईचं प्रमाण आहे, पुत्राच्या विजय पिता सुखावतच आहे. मग मी म्हणतो 2 रुपयाची सुरत छाप गाय छाप तंबाखूची पुढे 8 दिवस खाणाऱ्याच्या पोरानं अरविंदी खाल्ली, रोज 100 रुपयाच्या पुढ्या जर खाल्ला तर त्याला का वाईट वाटत? त्याने म्हणायला पाहिजे आपलं पोरग आपल्यापेक्षा पुढे गेलं. 2 रुपये 8 दिवसाला, पण आपलं पोरग रोज 100 रुपये. ते सोडून द्या. ज्याची त्याला कळत नाही का? तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईटे कळत नाही, बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईटे कळत नाही, दारू पिणाऱ्याला दारू वाईटे कळत नाही. न पिणाऱ्याचं सोडा, ते पिणाऱ्याला वाईट म्हणतो, पण पिलेल्या माणसाला सुद्धा कळतं हे पिणं वाईट आहे. तो पेल्यावर सुद्धा म्हणतो महाराज खरं सांगू का, दारूनं बरबाद केलं, दारूनं इज्जतीचं वाटोळं, तब्येतीचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, पैशाचं वाटोळं. काय सांगा महाराज, बायकोनं घराच्या बाहेर टेकून दिलं, पोरानं लात मारली, नादीत पडलो, हात मोडला, दात पडला. कशामुळे हे असं करतात? त्यामुळं हिमतात द्यायची सवय लागली, आम्हाला घात द्यायची. महाराज इकडे मी गेलो, मला खरं त्याचा मोकळा माणूस असते, मोकळा स्पष्ट वागता शिकेल, खरं खरं बोलून टाकते. मी गेलो, खरं सांगू महाराज, तुम्हाला काय सांगावं, या दारूनं भगवान कृष्ण परमात्मा यादवांचा राजा 56 कोटी यादव ह्या दारूनच खल्लास केले. भागवत ऐकले का? ते मला म्हणते. मी गप्प बसल्यावर काहीच न बोलल्यावर हे जवळचे माणसं मोठे गमतीचे, आमचं मिळूबरा प्रकाश हे म्हणले, दादा बोला की. म्हटलं जवळच्याला बोलतात, असं करू नका तसं करू नका. म्हटलं आम्हाला जात आपला शक्का घ्यायला लागल्या, तंबाखू खायची नाही, तंबाखू खायची नाही. आता बोला की. म्हणलं काय बोलू, मी जे बोलणार आहे तेच बोलायला. मी काय सांगितलं असतं सांगू, कृष्ण परमात्म्याच्या खानदानाचं सुद्धा या दारूनं वाटोळ केलं हे सांगितलं असतं, मग ते तर त्याला कळतंय. मग ते का पितंय सांगू का? होणारा सारखी ठाके बुद्धी, कर्मानं की गती न्यारी, क्या करेगी बुद्धी बेचारी. तुम्हाला सगळं कळत असून सुद्धा तशा गोष्टी घडणारच. त्या घडण्याकरता पाठीमागचं कर्म प्रारब्ध उरलेलं संचितामधून तुम्हाला ते प्रेरणा देत असतं, ते करायला लागतं. तुमच्याकडून ते कर्म घडल्या गेलं ना आणि झालं तुमच्याकडून की बरोबर त्याची यादीला लिस्टला महाराज हजेरी लागते आणि ते भोगावंच लागतं. काही माणसं म्हणले आम्हाला अगोदर कळाल्यावर आम्ही केली असती चालाकी, कळायला जरी अगोदर तर बदल करू शकत नाहीत महाराज. साध्या सुध्याला कळालं नाही. शिवभवानी सहित ज्यांनी कैलास उचलला, 33 कोटी आपल्या दावणीला बांधले, कामाला लावले, नवग्रहाच्या ज्यांनी पायऱ्या केल्या आणि भगवान शंकर ज्याला मानसपुत्र म्हणत असतो तो 14 चौकड्याचा राजा रावण, याला अगोदर कळालं. कारण त्यानं काम सांगत असताना सगळ्याचं भाग्य लिहिणारी सटवी त्याचे पाय दाबत होती. आणि ते असं नाही
आपल्या सारखं थोड्या वेळ पाय दाबले झोप लागली की उठून गेली. रावण झोपेतून उठेपर्यंत, उठून त्या अंतरुणावून जाईपर्यंत पाय दाबीतच राहायचं. एकदा रावणाची झोप चालवली, तो जागा झाल्यावर बघितलं सटली नाही. थोड्या वेळानं आल्यावर पाय दाबू लागले, कुठे गेली ग सटवे? ती म्हणली एका माणसाचं लेकरू जन्मलं त्याचं भाग्य लिहिण्याकरता, म्हणून सटवीची रात्री जीवी न विसंबी जेवाती. ज्यावेळी दिवशी त्या सटवीची रात्र असते त्या दिवशी घरातली वात त्या बाळंतीच्या घरातली विजू देत नाही, कारण त्या अप्रकाशामध्ये तिच्या लिहिण्याचं काही चुक आहे. सगळ्याच लिहितेस का? हो. मग मी माझ्या आईच्या कैकशीच्या पोटी जन्मलो त्यावेळेस तू लिहिलं. म्हणले काय लिहिले मला दाखव. ती म्हणले हात दाखवून अवलक्षण कशाला? नाही मला बघायचेच. म्हणले मी बदल करणार आहे. तिनं महाराज कुंकवाचा थर आपल्या तळहातावर घेतला, मंत्र म्हणला आणि मंत्र म्हणून त्याचं कपाळ त्याच्यावर चिटकिल्यावर त्याच्यावर अक्षर उमटली. अयोध्येचा अजराजा, त्याचा पुत्र दशरथ आणि कौसल्या आत्मज प्रभू रामचंद्राच्या हातानं मरले. हे अजराजा जन्मला त्यावेळेस त्याला कळालं. दशरथ जन्मलाही नव्हता. म्हणला बस अजराजाला मारून टाकतो. राम कसा जन्मल? कारण दशरथच नाही तर राम कसा जन्मल? नारदानं सांगितलं वेडायस का? सर्वा घटी राम, राम नाही तैसा हृदयामध्ये मी राम प्रत्येकाच्या. मग आताच प्रगट होईल 4 दिवस जर, पण मनात तेच होतं. किती समजावून सांगितलं तर काही काही माणसं सोडत नाहीत मनातलं. रावणही तसा हट्टी होता. अजराजाला मुलगा झाला दशरथ. दशरथाचं लग्न ठरल्याबरोबर म्हणला बरोबर भविष्याप्रमाणे सगळं होत चाललंय. पण रावण मोठा पराक्रमी. हे आजकालची राजकारणी लोक आहेत ना, उमेदवार पळवायची, हेलिकॉप्टर मध्ये घालायची, इकडून तिकडून लागू द्यायची, त्याच्यातलाच तो आहे. तुम्हाला वाटतं आज नवीन निघाले, नवीन निघाले. हे पहिलंच आहे सगळं. शिळ्याच कडीला उतारला तुम्ही, नवीन काहीच काढत नाही. हे सगळं पहिलंच आहे. योगानं त्यानं महाराज भर लग्न मंडपामधून हळद लावलेली, मुंडवड्या बांधलेली, सगळे नवे कपडे घातलेली ती उचलली. कोण? कौसल्या. एका पेटीत टाकली. ती पेटी तिमिलिंग नावाच्या माशाच्या तोंडात झाली. त्याला सांगितलं जा समुद्रामध्ये, बघू कसं लागते लग्न. तरी पण मोठा संशय होत होता. त्यानं ज्या जहाजामधून दशरथ राजा वराडा सहित येत होता त्याच्यावर राक्षसानं स्वारी केली. जहाज तयार नाही झालं. एका फळी लागली, सापडली. त्या फळीवर बसून वाहत वाहत निघाले दशरथ. अन्न नाही, पाणी नाही, समुद्राचं वाहत वाहत कावरं बावरे इकडे बघत, कुठे नाही फळी कोणास ठाऊक. इतक्यामध्ये त्या माशाच्या तोंडातली पेटी बघितली. इतर मासे त्याच्यावर धावले. ते म्हणला हे युद्ध करा म्हणून, बळीविणी शक्ती बोलू नये चला. तेव्हा ती पेटी बेटावर ठेवली, युद्ध करण्याकरता आला. त्याच वेळेस ही फळी त्या बेटाला लागली. दशरथ उतरला. कावरं बावरं बघितलं तर ती पेटी उघडून बघितली. ती थरथर करणारी मुलगी बघितली, मुंडवड्या वगैरे हळद लागली. कोण आहे तुम्ही? म्हणजे मी कौसल्या. आणि पेटीत का? रावणानं बंद केलं. माझं दशरथाबरोबर लग्न होतं. तुम्ही कोण आहे? म्हणजे दशरथ. कशा आला दशरथ? ठरलेलं होतं का? नाही. लगेच दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. देवाच्या बापाच्या लग्नामध्ये बँड नाही, वरात नाही, मिरवणूक नाही, काही नाही. महाराज मगाशी मिरवणूक ऐकली आणि त्या टिकल्या वाजल्यासारखे फटत्या, तोटे बॉम्ब वगैरे वाजू लागले. हे आमचे दोघं तिघं दमान वाजलं की असं करायचं, न घालू नका. आणखी थोडे वाजले की मंडपातले सगळे माणसं बहिरे होणार, कानाचे पडदे फाटणार. एवढे बॉम्ब, एवढे जर तोफा वाजू लागल्या. आणि मग काही नाही बोलायचं, कोणाला ऐकायचं नाही. सगळे बस इशारे, कानाचे पडदे फाटतील एवढे आवाज. माऊली सुद्धा म्हणून हे किती वाजायले, म्हणून वाजू घ्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गातल्या लोकांना हे जमणार नाही, त्यांना मृत्यू लोकातच यायला लागेल महाराज. तसं मला त्या रावण बॅन नाही, मंगलाष्टक नाही, ब्राह्मण नाही, विधी नाही, सप्तपूजा जय सप्तपदी नाही, लाजा होम नाही, काहीच नाही. दोघांनी एकमेकाला बघितलं. बस दोघे बसले पेटीमध्ये. पेटी लावून घेतली. तिमिलिंग माशानं सगळ्याला हरवलं. महाराज पुन्हा पेटी तोंडात घेतली आणि गेला समुद्रामध्ये. आता हे झाकली मुठ होती ना,
पण आपल्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये एक हिने कधी मोठी खटाट होती बाबा तुम्हाला म्हणायला. त्यांचं नाव नारद आहे. गेले ना रावणाकडं, याला म्हणा उडगं करीन बस टाकतो. नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण आणि ज्याला लावालावी करायची असतील ऐका, असंबद्ध वाक्यातून सुरुवात करीत असतो. एकदम सांगत नाही राम असं असं झालं असलं लग्न कधीच झालं नाही. असंबद्ध वाक्य. रामाला कोणाचं लग्न म्हणजे दशरथ आणि कौशल्याचं. रामाला घमेंड होती आपल्या कर्तृत्वाची. म्हणणार रावण म्हणला दशरथ कुठे कौशल्या कुठे. म्हणलं कुठं का असं म्हणलं लग्न लागलं. कुठे का असं लग्न लागलं. चला म्हणला माझं कर्तृत्व माझी शक्तीत साधी नाही. म्हणला नवग्रहाच्या पायऱ्या केल्यात मी. गेले समुद्राच्या काठाने हात मारले. काही लोक म्हणतील कसा काय मासा आला. डॉल्फिन नावाची मासे आहेत मुंबईमध्ये. हात मारल्याबरोबर सांगतात जन किस मी लगे अशा काय केले की येते तोंडाला. महाराज कॅच म्हणलं की धरते. मासे ऐकते माणसं ऐकत नाही. एक माणसाला म्हणलं मासे ऐकतात माणसं आणि माणसं आहेत म्हणलं मासे आहेत का आणि ऐकायला. कमीत कमी किती महाराज लोक ओरडून गेले असतील टाळ्या वाजवा का. पण काय महाराज त्यांना पोटचेष्टाच वाटते. तसा हात मारल्याबरोबर मासा आला. पेटी कुठे हे काय तोंडामध्ये. उघडल्याबरोबर मध्ये दोघं म्हणलं मी कोंडली होती एकटी दोघं कसे निघाले. शस्त्र काढल्यावर म्हणले इथं तर जोडी आहे. आत्ता प्राण प्रगट होईल खलास होईल. पुन्हा सुखासुखी नेऊन ठेवलं. पण डोक्यामध्ये तेच होतं. म्हणून कर्णे दशरथ वियोगे मेला तसं रावण क्षयो पावला. एका पुराणाचा शास्त्राचा अभ्यास करून आमच्या माऊलीनं तो अभंग लिहिलाय. परियसी गौभारा सागर कर्मे निर्वंश झाले सगर बिल्ले विंदिले शारंगर झाला पुरंदर सहस्रने. भगवान गोपाळ कृष्णाला द्वारकेच्या बाहेर उपवनामध्ये पिंपळाच्या झाडाखाली डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवलेला असताना अंगठ्याला बाण मारला. जरा नावाच्या व्याधानं बाण मारला. बघितल्यावर देवा माझ्याकडून काय झालं. काय नाही म्हणले बराबरी. म्हणजे कसं काय. मागच्या वेळेस तू वाली होतास मी राम होतो. मी तुला लपून मारलं तुझा जीव गेला. यावेळेस तू मला मारलं मला अवतार संपवावं लागणार. पण माझ्याकडून चूक झाली. राम अवतारात कर्णे राम वनवासा गेला. कर्म नाही विनाकारण वनवासाला गेला नाही. काहीतरी कर्म होतं वनवासाला जावं. कर्णे दशरथ वियोगे मेला. दशरथाला सुद्धा वियोगानं दुःख काय यावं. ज्ञानोबारायचे शब्द आहेत मला धारवाडी कटात. ज्ञानोबारायच्या मुखातून कधीच असत्य गोष्ट निघत नाही माझ्या सत्यवादाची. दशरथ राजा शिकारी करता गेले असताना शिकार मिळाली नाही. पानवाट्यावर थांबला. त्याच रस्त्यानं श्रावण बाळ आपल्या मायबापाची कावड तीर्थयात्रेला नेत असताना त्याच रस्त्यामध्ये रात्र झाल्यावर दशरथ राजा जिथं थांबला तिथंच त्या मायबापाला तहान लागली. श्रावणात तहान लागली रे काहीतरी पाणी आणून इथून थोडा गारवा वाटलेला. इथं पाण्याचं पाणथळ जमीन वाटते. बरं तिथं काम ठेवलं. पाण्याचं भांड घेतलं आणि लगेच तिथं गेला. पाण्यात भांड बुडवल्यावर बुडबुड आवाज आला. शब्दवेदी राजा शर आला तो धावनिया आला काळ गोळी पडिला श्रावण खसकन हृदयामध्ये बाळाला उलटून दिले तू पडलं. हात काय खडू लागलं. तळपट तळमतीची चालू हातातलं पाण्याचं भांड. तसं दशरथानं बघितलं. बाबा म्हणलं हे काय झालं. घरचं थोडं निवाईन झालं बोल माझ्या अगोदरच मी पुत्रिकन त्याच्यात हे बामणाचं लिकून गेलं. म्हणलं काही नाही एवढं पाणी माझ्या मायबापाला द्या. मी काही वाचत नाही आणि मी मेलो म्हणून सांगू नका. त्यानं जीव सोडला. हे पाणी घेऊन गेले. त्रेतायुगामध्ये खोटं बोलत नव्हतं. खोटं बोलायचा धंदा कृष्ण युगापासून सुरू झाला. हे पाणी घ्या बाबा पाणी घ्या आई पाणी घ्या. तुम्ही कोण आहेत म्हणले दशरथ. आमचं लेकरू कुठे म्हणजे बाणानं मेलं म्हणले. अरे 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 ज्यानं पाणी पाजवायला पाहिजे होतं त्याला मारलं असं तू पाणी देतोस का. पाण्याचं भांड फेकून दिलं. तुला सुद्धा पाणी पाजवायला कोणी राहणार नाही असा शाप दिला. मेल ते दोघे मेल्याबरोबर हे 3 ब्रह्महत्या त्याच्या मोकांडीवर दशरथ राज्याचा.
म्हणून दशरथ हा ज्यावेळेस मरण आलं, प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले आणि मग दशरथ म्हणतो मला या भिंतीवर दिसायला लागलेत रे, एक तरुण मुलगा तडपड करीत मेलेला आणि 2 म्हातारी माणसं मेलेले मला दिसायला लागलेत, मला पाणी पाजवायला राम येणार नाही. एक पायस पात्र पुत्र कामिष्ठी यज्ञामध्ये निघालं आणि एका पायस पात्रापासून 4 मुलं. कशामुळे? एक गावाला गेलं तर दुसरं तरी असावं, दुसरं गेल्यावर तिसरं तरी असावं, तिसरं गेल्यावर चौथं तरी. 4 पुत्र दशरथा. अंतकाळी एकही नव्हता. प्राण जाता बोहीला पतन तया दशरथा. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, हे जरी सूत्र असलं अंतकालीच्या मामेव. आणि अंतकाळाच्या वेळेस अंतेमती प्राणी अजानतेची गती. पण प्राण जाताना राम म्हणून महाराज दशरथ राजाचा जीव गेला तरी दशरथ राजाला मोक्ष नाही, दशरथ राजाला पतन आहे. प्राण जाता बोभाईला पतन तया दशरथ. काही माणसं म्हणले या दोघांचं झालं, सीतेनं काय विचारणी केलं. सीता मागच्या अवतारामध्ये वेदवती नावाची एका ऋषीची एका ब्राह्मणाची मुलगी होती आणि आश्रमामध्ये राहत असताना त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही जगतप होम वगैरे करीत राहता, मला एकटीला करमत नाही, पिंजरा आणि राघवायनाची जोडी पाळते त्याच्याकडे बरं म्हणले. लगेच एक सुंदर पैकी नक्षत्र पिंजरा आणून दिला. त्या पिंजऱ्यामध्ये नाना प्रकारचे फळं घातले आणि मग महाराज टरबूज काय, पेरू काय, जांभूळ, त्याच्यानंतर डाळिंब काय, भिजवलेली हरभऱ्याची डाळ काय आणि मिरची, हे सगळं त्याच्यामध्ये ठेवलं. दरवाजा उघडा करून ते ज्या झाडावर भरपूर येत होते तिथं ठेवलं. ते पक्ष्यांनी बघितलं, त्याला म्हटलं पंगतच अशी मध्ये शिरले, मध्ये शिरता शिरता सगळे तिथं गडबडीनं दरवाजा बंद करताना सगळे भुरून पडून गेले. एकच महिन्यामध्ये अडकली. तिचा जोडीदार राघू तळमळ करीत होता. ती महिन्यामध्ये तळमळ करीत होती, फडफड फडफड करायची, किलबिल किलबिल करायची. तो राघू किलबिल करायचा. काही माणसं म्हणतील हे पाखराचं, माणसाचं कसं? नवीन लग्न झालेलं असो, सप्त्याला येत नाही, कीर्तनाला येत नाही, निघायचं म्हणलं कुठं जागराला, वारीला, दिंडीला, अंग दुखाय नाही, तब्येतच बरोबर नाही. कारण कमाल आहे, तुम्ही निघणार ना जागरण आपल्याला वारीला चला ना, कीर्तनाला एवढ्या मोठ्या पत्रिका देऊन सुद्धा तुम्ही येतो या, उघडा दरवाजा उघडा चला. ते दरवाज्यात असते तर हे माणसं आणि हे असते दरवाज्याच्या पुढे, दरवाज्याच्या आडोशाला बायको असते नवीन लग्न झालेली. ती म्हणते सत्य करायचे होते, मग केशव महाराज सत्याचे कसं. मग ते आयडिया करतो तुम्ही वापरून येतोच, मागून येतो आणि पुन्हा काल आम्हाला पुढे पाठवलं तुम्ही आलाच नाही, दुःख लागलं. काय दुःख द्यायचं बरं? हे एकदम नवीन तुमचं माझं सांगत नाही महाराज, हे तुलसीदास महाराजाचं आणि सूरदास महाराजाचं सांगतो. बायको माहेरी जर गेली तर हे रडत होते. बरं हे कायमचं प्रेम राहतं का? 2-3 लेकरं झाली की हेच म्हणते लय टेन्शन घेऊ नको, जा बरं माहेरी, लेकरं घेऊन जा, 8-15 दिवस तू तिकडे रिलॅक्स, मी इकडे मोकार. आणि त्याच्यानंतर आजोबा आजी झाल्यावर, नातू मोठाले झाल्यावर हे कुबोल घेऊन असं चलतंय. डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही आणि मग म्हणते गावामध्ये केवढा समारंभ चालू, महाराजांना कसा सत्ता माग केला नाही, पुढे होणाऱ्याची शक्यता नाही, एवढा सत्ता केला. कसले कसले माणसं कुठून कुठून महाराज कर्नाटकापासून इथपर्यंत माणसं आले आणि महाराज सुद्धा कसे नाटक करायला लागले. त्याच्यामुळं कोणी घराच्या बाहेर सगळे कार्यक्रमाला एका पाहुण्याच्या घरी 4-4 माणसं आणि तुला घर सुटत नाही, सारखी सुनाला आणि कधी बाई येते कीर्तनाला घर सुटीत नाही नवरा म्हातारा. ती म्हणती सगळ्या जगात नवरे पण आमच्या नवऱ्यासारखा नवरा नाही, शकत नाही. लेकर मोठे मोठे झाले, नात मोठे मोठे झाले, पण 7-12 कोणाचं नाव देत नाही. सगळं कारभार आपल्या हातात, किल्ले आपल्या हातात. मोठा मस्त रात्रीचं उठते, मोठा मुलीते, बसत सोडते, कुलूप लावते, कमर किल्ली लावते. अहो साखरपतीच्या डब्याला कुलूप लावलेले म्हातारं लिहिताचं मेल्या डोंब्यांना ते तिला दुस म्हणते, ते डोंब्यांना म्हणते. का प्रेम हळूहळू कमी होत. कसं लक्ष करू काय? 11 महिने 14 दिवस ती मैना त्या राघू पासून ताटातूट झालेली होती. तर ते राघू कोणी नसल त्यावेळेस पिंजऱ्यावर यायचा, चुंचीमध्ये चारा घालायचा. कोणी नसल त्यावेळेस ती मैना ओरडायची, लगे राघू यायचा. चाहूल लागली की भुरकून उडून फांदीवर जाऊन बसायचा.
बापाने सांगितलं बेटा इतके दिवस मैना ठेवली पण काय बोलत नाही, दे सोडून. तिलाही कंटाळा आला, तिनं दरवाजा उघडला, भरपूर मैना गेली. मैना जाता जाता काय म्हणली माहितीये का, अगं माझ्या राघूपासून मला 11 महिने 14 दिवस तू पिंजऱ्यात ठेवलंस ना, तुला सुद्धा पुढच्या जन्मामध्ये सीता झाल्यावर रामापासून रावण 11 महिने 14 दिवस अशोकवनामध्ये ठेवली. हिशोब करा महाराज, याच्यात गफलत होणार नाही. इतका धारवाडी काय काय माणसं म्हणले महाराज हे काहीच बदलता येत नाही का, माग पाप असल्यावर पुढे धोका भोगायचं, हे बदलता येत नाही का, पाप माफ करता येत नाही का. शब्द ऐका, कर्मा ते शंभू मानी आपण किती पळसे कर्मा घेईल. तुमच्या कर्माच्या भीतीने तुम्ही किती पाळणार आहे, कर्म तुमच्या अगोदर तिथं जातं. बदल होता येत नाही का, नाही महाराज. बदल जर झाला असता सुभाषितकाराने वर्णन केलं नसतं. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद् यदि तदा दुःखैर्न लिप्तेरन् नलराम युधिष्ठिरा. नलराजा, रामराजा, धर्मराजा हे महान पुण्यवान असून सुद्धा या तिघालाही वनवास चुकला नाही, कारण त्यांच्या ते नशिबात, त्या प्रारब्धात, त्या संचितामध्ये लिहिलं होतं आणि ते भोगणे ते फळ संचिताचे, त्यांच्यात बदल करता येत नाही. जे जे लिहिले संचिते ते न चुके कल्पंती, कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादिका अगोदर कळालेला असतोय, तरी त्याच्यात तुम्ही बदल करू शकत नाहीत. मग ऐकणारी माणसं म्हणजे कशाला सत्य माळ घालान, दन लावान, पूजा करान, पाठ करान, अंक करान, चांगलं वाजन, चांगलं करान, चांगलं काय याच्यात उपयोग नाही. होणारा सारखी बुद्धी जागते ना, मग काय करू. ऐका पुढे माझ्या ज्ञानोबऱ्याचे शास्त्र ऐका. कर्मा ते शंभुमानी आपण किती पळसी कर्माधीन, बापर कुमा देवी वरू विठ्ठला शरण, आणि केली करणे निवारी नारायण. भगवंत विठ्ठलाला तुम्ही शरण गेल्याबरोबर तुमच्या सगळ्या कर्मातून तुम्हाला मुक्त करतो. तुम्हाला ते पाप भोगण्याची गरज नाही, कारण जळती दोषाचे डोंगर हे तोंडी बोलत नाही, कायदा लिहून दाखवतो. धर्मशास्त्र भगवद्गीता आणि नीतिशास्त्र रामायणामध्ये सांगितलेलं तुकोबार आहे. त्या साधकाला ज्याचा भ्रम झालाय की किती परमार्थ केला तर काही उपयोग नाही, त्याला समजावून सांगितलं. त्याच्या श्रद्धेला परिपक्व करण्याकरता अभंगाच्या पहिल्याच्या जळते संचित जळती कर्मफळे ते तो अगी, ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. मग ते सांगा ना, उभतच कोणी उठत टाळ्या वाजवून भजन करा, हे पाप जळत असते का. धर्मशास्त्राची रीत सांगितली, धर्म नीत, नीतिशास्त्र रामायण. ज्यांच्या हातून रामायणाचं लिखाण झालं
ते वाल्या कोळी अति पापी होते, डोंगरा एवढं पाप केलं, पण राम नामाचा परिणाम लगेच महाराज बदल झाला. तुम्हाला वाटतं का? इथे जमलेले लोकांना विचारतो, आज हे लहान लहान लेकरं, आज यांना संस्कार देऊन कीर्तन भजनामध्ये, कारण उद्या नास्तिकवाद जर संपूर्ण भारतामध्ये आढळला किंवा महाराष्ट्रामध्ये असा नास्तिकवाद जर आला, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास झाला, गोहत्या बंद नाही झाली, कोण कीर्तन भजनाकडे येणार आहे? काही उपयोग नाही म्हणते. किती चालची भराभर तरी दोन पाय बरोबर. मग हे मुलं आता खरं सांगा, अंबरीश महाराज यांना घडवण्याकरता आपलं जीवन, आपलं संसार, आपलं आयुष्य यांच्याकरता खर्च करायला हे वाईट निघू शकतील का? उद्या यांच्यातून मोठमोठे कार्यक्रम करणारे होणार आहेत. पण हे जर नाही घडवले तर, हे जर इकडे संप्रदायाकडे नाही आले, तू ते यांच्यातलेच मला जाळपोळ करणारे, चोऱ्या करणारे, गुन्हे करणारे अतिरेकी होतील ना. म्हणून यांना घडवण्याकरता हे आयुष्य जे अंबरीश महाराजांना खर्च केले, ते काही धंदा म्हणून नाही. धंदाच करायचा असल्यावर महाराज पुष्कळ प्रकारे पैसा मिळवण्याचे, याच्यातूनच नाही, कारण यांना जीवन संस्कारित करायचे. आज जगामध्ये माणसं शहाणे, खूप तिकडे घेतलेले माणसं आहेत. पण स्पष्ट बोलू, कोणाला राग देऊ नका. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो माऊली, राग आला तरी काय करणार आहे? एखाद्या डिग्रीवाल्याला राग आला माझा, काय करणार आहे? माणसं खूप शहाणे, खूप ज्ञानी आहेत, पण चांगले नाही. माणूस चांगला असावा, तो कमी शिकलेला असेल तरी चालेल, पण चांगला असावा. आणि म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे ज्ञानाचा जिव्हाळा नाही. अंतःकरणामध्ये पाझर फुटू द्या तुमच्या. आणि महाराज एवढं काम फक्त जगाच्या कल्याणाकरता वारकरी संप्रदाय करू शकतो. माझ्या गुलाबराव महाराजांना 1915 मध्ये सांगितलंय की इथून पुढे जगामध्ये एकमेव परीक्षा देऊन उतरलेला वारकरी संप्रदाय जगाचं प्रेरणास्थान राहील आणि संपूर्ण जगाची प्रार्थना माझ्या ज्ञानोबा राहायचं पसायदान राहील. हे जगाचं भविष्य पुढे सांगितलेलं आहे. म्हणून कुठं ना कुठं तरी माणसाला श्रीमंत जरी असला तरी कुठं त्याला समाधान मिळवण्याकरता एवढंच ठिकाण आहे. ते माणूस म्हणते कसं का असं मेल्यावर कधीनं नाही माळ घातली, दारू पिणार होता, खाणार होता, पण मेल्यावर त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका. चुकून सुद्धा एखादा म्हणतो का आपल्याला ते तुळसन परमाणाचं काहीच आवडत नाही, मी मेलो की कोंबडीचं पग ठेवा का म्हणे ते म्हणते झालं नादानं बिघडलं, संगत गुंची सोबत गुण धावल्या, शेजारी पवळा बांधा वान नाही पण गुण लागला, वाईटाच्या संघाने वाईट होतो, ढेकराच्या संगी हिराचा बंगाला, कुसंगी नाडीला साधू तैसा. साधूच सुद्धा अशी अवस्था होते, पण बदलू शकत नाही, परिवर्तन होऊ शकतं. नराचा नारायण होऊ शकतो, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी होऊ शकतो, आजा मेळा विमानानं महाराज वैकुंठाला जाऊ शकतो. त्याच्या नामचिंतनाच्या जोरावर संचित जोडू शकतो. स्वतः भगवान सांगतात काळजी करू नका, अहंता सर्व पापेभ्यो मोक्ष ईशानी, महाशुचा काळजी करू नका, चिंता करू नका, मी तुम्हाला सगळ्या पापापासून मुक्त करतो. पण महाराज असं जर पाप जळत असेल, असं जर पापातून मुक्त असेल, केवढंही पाप केलं तरी आम्हाला ते दुःख भोगण्याचे कारणच जर नसेल, पण त्याच्याकरता काय करावं लागतंय? माझा विठोबाचे पाय, माझ्या विठोबाचे पाय,
बात है प्रकाश जी, मेरी उमर तुम्ही लगे. माझ्या विठोबाची पहा, नुसतं विठोबाचं म्हणलं असतं तर आम्हाला कळालं नसतं का, इतकी येडे आहेत का? पण माझी पण देवाच्या बाबतीत कोणीच जवळ करायला तयार नाही. एक संतच अशी एक स्वतंत्र वृत्ती आहे की देवालाच फक्त ते माझं म्हणतात, बाकी कुणाला नावडे जनधन माता पिता, फक्त देव माझा मी देवाचा. आपण कधीच देवाला माझं म्हणत नाही. माझे पण देवाला फार महत्वाचं वाटतं. म्हणून माझ्या विठोबाचे पायच कशामुळे सगळा विठोबा म्हणा ना, त्याच्या पायामध्ये एक वैशिष्ट्य आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी काशी लावणे, म्हणून दर्शन वेळा मात्रे तयार होईल मुक्ती. समचरण आहेत ना, त्या समचरणामध्ये विषमता नाही, म्हणून त्या पायामध्ये समानता. पापी जरी आला तरी मोक्ष, दुराचार्या मोक्ष सुखाची विश्रांती, भोळी बाळ मूर्ती पांडुरंग, म्हणून महापातकी पती. पण महाराज विठोबाचे पाय जर म्हणला, एकदा पाप झालेलं सगळं जळून गेल्यावर वेळोवेळा कशामुळे, कोणत्या वेळेला मनाला काय सुचल आणि मन कोणीकडे जाईल काय सांगता येत नाही. क्षणोक्षणा पालटेल मन आणि बुद्धी असे गमतीचे इतकं चंचल आहे कारण महाराज एकदा ठरवलं की लगे बदल करतो, ठरविलं चांगलं की लगे बदल करतो. चंचल मी मन कृष्ण मन एव मनुष्याना कारणं बंद मोक्ष. आणि त्या मनाला स्थिर एका ठिकाणीच राहता येते, तुझे चरण लेखिल्या. म्हणून आता कोठे धावे मन आणि तुझे चरण लेखल्या. भगवंताच्या पायाजवळ गेले की ते कुठंच पळत नाही, दुसरीकडे मात्र सारखं पळतं. एकदा ठरल्यावर कसं काय पळत. एक छोटा दृष्टांत देतो. मनाची ही स्थिती जाणून आणि सहज व्यास महर्षीनं आपल्या शिष्याला जैमिनीला सांगितलं, मात्रा स्वस्त्रा दुहित राहावा विविक्तासनो भवे देवी भगवान इंद्रिय ग्रामो विध्वंस मपी करशती. त्यानं लेखणी बंद केली. महाराज हे बरोबर आहे तुमचं की आई बहीण मुलगी सून यांच्या आसनावर बसलं, त्यांच्या स्वरूपाकडे बघितलं, त्यांच्या शरीराकडे बघितलं. माणसाचं मन कसं जरी असलं तर ते बिघडतं. आणि उदाहरण दिले ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवानं 15वी मुलगी निर्माण झाली, तिचं नाव सरस्वती. तिचं सौंदर्य बघितलं, ब्रह्मदेवाच्या मनामध्ये पाप आलं आणि त्या मुलीला असा वासनेचा स्पर्श झाल्यावर ती मुलगी हुशार होती, तिचं नावच शारदा. विद्येची देवता ती म्हणली, बाबा मी तुमची मुलगी आहे आणि असं कसं वागता तुम्ही काय आजकालच्या कलियुगात लातूरच्या माणसासारखं का मुलीवरच बलात्कार करीत राहिला बा. हे काय बरोबर नाही, हे बरोबर नाही. तिनं झिडकारून लावलं, पळून गेली. त्याच्यामुळे ब्रह्मदेवाची कुठं पूजा दिसते का तुम्हाला? दगडाची पूजा करतो, नागाची पूजा करतो, वारुळाची पूजा करतो, पण ब्रह्मदेवाची जगत निर्माण करणे कारण ते तेवढं पाप घडलं. मग वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदी नाही असे सांगितले. हे येण्यागावाला होईल सगळ्या राहू दे म्हणजे तसंच ठेवलं. आणि 8-15 दिवसांनी विसरायला पडल्यावर सांगितलं, मी जरा गावाला जाऊन येतो, तू राहशील का नाही आश्रमामध्ये एकटा? या महाराज म्हणला, काय चिंतनामध्ये बस. कारण एक एक क्षण एक एक श्वास माझा मी चिंतनामध्ये घालीन. कारण कोणत्या वेळेस काळाची उडी येईल काय सांगतात. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है काळजी करू नका, मी आपलं सद्धर्मानं वागेल, इथं काही काळजी नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये व्यास महर्षी गेले आणि 2 दिवसानं महाराज विजेचा कडकडाट चालू आहे आणि वीज चमकत असताना झिमझिम पाऊस असताना अचानक दरवाजाजवळ बघितलं, जंगलामध्ये आश्रमाच्या दरवाजाजवळ कोण आहे बाहेर. मध्ये आली महाराज ती अतिशय सुंदर ललना योषिता. इतकं तिचं सौंदर्य ओलं अंग झालेलं तिच्या सौंदर्यामध्ये बघितलं. अहो म्हणला, इतक्या जंगलात इतक्या रात्रीचं कसं आला? म्हणलं मी फिरत आली. का? मला वर संशोधन. अरे मेनचट कापडासारख्या बैला नवरा मिळेल, तू तर चित्त नाहीस की म्हणला. आणि तुला कोण नाही म्हणले, माझा पण आहे. म्हणजे काय अवघड आहे का? नाही म्हणजे सोपं आहे. ज्याला माझ्याबरोबर लग्न करायचं त्यानं मला पाठपुळे घेऊन प्रदक्षिणा घालायचं. आई आई म्हणला या. रावणाने सुद्धा सीतेला भिक्षा मागित असताना माते म्हणला ना, आणि पुन्हा बघण्याचा प्रयत्न केला. आणि ते पुन्हा वीज कडाडली. म्हणला
कोणी बी पाटकोळी घेऊन प्रदक्षिणा केली कोणी जमते मी ये माते म्हणून मध्ये बोलवलं माते आत ये बसले पाटकोळी ती बाई आता पाटकोळी बसल्यावर धरायला काय पाहिजे ना मग जटा केस होते ना शेवणगोट असल्यावर आणि धरल्याबरोबर निघालं एक प्रदक्षिणा दुसरी प्रदक्षिणा आणि तिसरी प्रदक्षिणा झाल्याबरोबर वजन हलकं लागलं मला हलकं कसं वाटतं मला सगळं घेतलं होतं कोण दिवशी पोळलं एकदमच लागलं ना असं खजीर झालं ओशाळल्यासारखं तुम्ही ऐका काय लिहायचं तुमचंच बरोबर आहे मन कोणत्या वेळेस धोका देईल काय सांगता येत नाही हा अहो ठरवा तुम्ही चांगलं मनाला तरी महाराज मन धोका देते आता जो दृष्टांत सांगणार आहे सगळ्या मंडपातल्या जमलेल्या मंडळीला एक विनंती आहे हा दृष्टांत ऐकायचा आणि चटकन विसरून जायचा लक्षात ठेवायचा तर हा व्यासांचा जयभीचा ठेवायचा आता जे सांगणार आहे तो लक्षात ठेवायचा नाही एका गावामध्ये दोघ जण अति मित्र आणि परमार्थातले महाराज कीर्तन कोणाचे असो त्यांनी महाराज कीर्तन भजन टाळ मृदंग विना सतरंजी गठ्ठे सगळं व्यवस्था करणं कोणता का महाराज असं आणि एकादशीचा दिवस आंघोळ करून विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये गेल्या बरोबर महाराज त्यांच्या कानावर राम 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 आज सकाळीच म्हणला एकादशीने देवाचं दर्शन घ्या अच्छा आज कोणाच कीर्तन कोणाचं होईना कीर्तन असत बरोबर इतक्यात महाराज भोंगा निघाला गावातील भाविक भक्तांना कळवण्यात येते की आज रात्री अमक्या महाराजाचं आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कीर्तन आहे अवश्य या ऐशाला बाजू चुकला तो कामने वाया गेला अतिशय विद्वान 4 वेद 6 शास्त्र 10 उपनिषदाचा 18 पुराणाचा अभ्यास केलेले महाराज आहेत अवश्य या दुसरीकडे जरा पुढे गेले गावातील भाविक भक्तांना कळवण्यात येते की अमक्या महाराजाचा कार्यक्रम अवश्य ऐशाला बाजू चुकला कमाल 4 वेद 6 शास्त्र 10 उपनिषद 18 अर्ध जीवनच गेलं म्हणजे त्याच्यामध्ये ऐकायला जाऊ का आपण तर जातोच हमेशा कोणाचंही कीर्तन असो आपल्याला तर जावं लागते पण जरा लवकर जाऊ पहिल्यापासून ऐकू बघू काय महाराज म्हणते काय सांगते ते असा ठराव पास केला आणि रोडवर आले आणि एकदम दुसरा भोंगा आला आणि दुसऱ्या भोंगाचा आवाज म्हणजे असला नव्हता ना मला वाटतं पांडुरंग महाराज काल तुम्ही सांगितलं असेल उद्या रात्रीचे कीर्तन हरिभक्तपरायण भागवताचार्य केशव महाराज उखळीकर अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था एवढंच म्हणलं असतं स्टाईलने सांगा ना नाव आहे केशव धोगाड वासव नाव आहे उखळीकर बसली जागा मोकळीकर काही आम्ही काही विरोध दाखवला का माझं घाटकोपरला भागवत असताना महाराज बापू बरोबर आहे तिथं एक प्रवचन सुनो सुखे हो जाओगे अम्मा भगवान का दर्शन केलं तो भगवान का साक्षात्कार म्हणजे मेलो 7 पिढ्या पिढ्या आमच्या चालल्यात मला पांडुरंग महाराजच्या नामच्या आणि देव स्वप्नात येईन आणि ह्याच्या एका दर्शनातच देव वारे वा दुनिया झुकती होय झुकायला महाराज ह्या माणसाला तुम्हाला निर्मा काय माहित नव्हतं पण ते टीव्हीवर बघितलं गाडी जाते बेंदार उडतो आणि ती बाई गोरी पान बाई अशी म्हणते दूध सी सफेदी निर्मा से आए रंगीन कपड़ा खिल खिल जाए सबकी पसंद तुम सुनो म्यूजिक आहे मतलब तसं जाहिरातीचं युग आहे भाज्याचे घरी आरोग्य देते वास करी लवली 6 आठवड्यामध्ये गरीब पाय डाऊन 7 एकदा परीक्षा द्या नाही तर पैसे वापस त्या जाहिरातीमध्येच फसायली लोक आणि त्याचा परिणाम असा महाराज तेच घेऊन या तसलंच आणा महाराज असं जर सगळ्याच गोर झालं असतं तर काळा माणूसच राहिला असता का पण नाही महाराज ते डोक्यात बसलेलं आणि लगेच महाराज तशी जाहिरात होती ना दीपकराव जाहिरात अशी गमतीची होती त्या आवाजामध्ये त्या स्टाईल मध्ये आता 1 मिनिटाची जाहिरात ते पण कृपा करून विनंती तुमच्या पायाला हात लावून विनंती पांडुरंग महाराज हे घरी संस्थेला कळू देऊ नका माझं अध्यक्ष पदच जाईल अशा जाहिराती करू लागली तर काय करा म्हणून ही जाहिरात ऐकायची विसरून जायची एक स्टाईल म्हणून सांग
आवाज कडे लक्ष द्या. एकच खेळ, एकच खेळ, एकच खेळ. नृत्याची भिजली लावणीची राणी सुरेखा पणकर, सोनाया वसंत हंसलेकर, सोबत माया जाधव, राखी सावंत आणि आपल्या अनेक कलाकारांसहित आपल्या गावामध्ये आज हायस्कूलच्या प्रकारांमध्ये लाखोच्या समाजामध्ये हा शेवटचा खेळ करून सुरेखाताई पुणेकर दक्षिण आफ्रिकेला निघून जाणार. भारताचं वाटोळं करायला राहणार नाही. शेवटचा खेळ आणि जे हजार रुपये तिकीट खर्चून सुद्धा तुम्हाला जागा मिळत नाही तो आपल्या गावात होता. ठोका 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 ठोका. जे गाणी जे हॉलिवूड व्हिडिओमध्ये लागतात, जे गाणी तुम्ही टीव्हीवर पाहतात ते समोर पाण्याचा देव हिरवा डक्क दिले हाताने झाले टिंग 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 टिंग. त्या दोघांना जे ठरविलं होतं, काय ठरविलं होतं? कीर्तनाला जायचं. चांगला महाराज 4 वेद 6 शास्त्र 10 उपनिषद 18 पुराण सांगणारा. दोघांना ठरविलं होतं कीर्तनाला जायचं. त्याच्यातलं एक फुटलं. ते म्हणला कीर्तन तर 12 महिने असतेच की, कीर्तन तर 12 महिने असते आणि कोणताही महाराजाबद्दल काय सांगणार हे आपल्याला माहितच आहे. त्याच्यामुळं बाई लय नाचती. ते म्हणून आपल्याला काय उपयोग आहे? बर्ड फ्लू झाला 12 किलो कोंबड्या झाल्या, माल करायला उपयोग आहे का? किती स्वस्त झालं तर माल करायला काही उपयोग आहे का? आपण आपलं मालकरी माणसं कीर्तन भजनाला जावं. एकादशीचा दिवस आहे. नाही फुकट आहे. मी ते दुसरं चिडलं तेव्हा आपलं ठरलं होतं ना कीर्तनाला जायचं. नाही ठरलं पण आपणच ठरविणार, आपणच मोडणार. मग जाऊ ना तमाशाला दोघं. अरे तुला काय अक्कल आहे का नाही? अशाने नरकात जाशील. म्हणला इतके दिवस कीर्तन आहे पण तुला ही म्हणालंय का? मला समजावून सांगायला. तुला म्हणायलो लोक पैसे खर्च करून जातात, आपल्याला फुकट आहे. फुकट तर शेण मिळतंय. शेण काय कोणी खात असते का? चल नाही जाऊ. अरे तुझी संगती हे बघ म्हणला, तू काय माझा मालक नाही, मी काय तुझा मालक नाही. तुला जिकडे जाऊ तू जा. माझी मी जिकडे जाईल तिकडे जातो. तू नुसती बाईची ऍडव्हर्टाईज झाली, बाई आली नाही आणखी. ती 4 वाजता ऍडव्हर्टाईज झाली, बाई रात्री 8 वाजता येणार आहे. पण ह्या दोघात भांडण झालं आणि दोघात भांडण झालं. शिव उठलं, फराळ केला, थेट महाराज तमाशाच्या तिकडे गेटवर. शिव उठलं कीर्तन भजनाकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. इकडे टाळ मृदंग आले, भजनी आले, मृदंग लावला. लगेच रामकृष्ण हरी कीर्तनकार आले. कीर्तन सुरू झालं. विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ते तिकडे गेलं होतं. तिकडं आपलं तिकडं रामकृष्ण ते बसलं. तिथं टिंग सुद्धा सुरू झालं नव्हतं, पडदा पडलेला नव्हता. आणि जे महाराज टिंग सुरू झालं, पडदा उघडला. जे माणसाची तोबा गर्दी, बाई नाचते. आणि मग काय, कोणी महाराज वडापाव घेऊन, कोणी भजी घेऊन, कोणी दारू घेऊन, कोणी भेळपाव घेऊन, कोणी मिसळ घेऊन, कोणी अंडे घेऊन, कोणी मटण, कोणी दारू, कोणी थम्सअप, कोणी गांजा, कोणी बिड्या, कोणी सिगरेट, कोणी पानाचा टोपरा, कोणी गोवा, कोणी मावा. बायनासाठी. आणि याला बघितलं, हे मालकरी आणि संपला कार्यक्रम. हे जे कीर्तनाला गेलं होतं, हे तमाशाला गेलं होतं. तमाशाला गेलेलं उठून चालला. आता सगळे पिणारे खाणारे असल्यामुळे म्हणून त्याला धक्का लागला. ते पडलं. त्याच्या हाताखाली 5000चं बंडल, 50-50च्या नोटाचं कडक बंडल महाराज. त्याला पिन सुद्धा नाही. तेव्हा लगेच 1 2 कपडे झटके, 1 2 3 4 खुश ते. आणि कीर्तनाला गेलेलं आपला बूट घ्यायला गेलं. बुटाकडे हात लांब दिल्यावर तिथं काळा विंच होता, नांगी काढून. त्यानं ते हात बघितलं, थँक्यू. नांगी मारल्याबरोबर बापरे बॅटरी लावून त्याच बुटानं महाराज विंच मारला आणि लगे पायात बुडून झालं. नारद ऋषीने दोन्ही दृश्य पाहिले. म्हणजे देवा तुझ्या इथं न्याय नाही. हे काय असं? तो कीर्तनाला गेला, त्याला विंचू चावला. जे तमाशाला गेला त्याला 5000 मिळाले. कोणी जाईल का कीर्तनाला? सगळे तमाशाला जातील.
देव म्हणला मला विचारू नको, त्यांचे शरीर कुठे ते मला माहित नाही, त्यांचे मन कुठं होते त्याच्यावर फळ आहे. ते जे कपडे झटकून नोटा मोजित होतं त्याला बोललं नारद ऋषींनी कसं काय म्हणला 4-5 महिने कष्ट करून सुद्धा 5,000 आमचे शिल्लक राहत नाही, पण देवाने एका झटक्यातच बरं बाई कशी होती, किती नसले, किती बाया होत्या, ढोलकीवाले कोण होते, पीटी मास्टर कोण होते, कोण कोण सोंगाड्या, खरं सांग का म्हणला. सगळ्याच्या अगोदर जाऊन बसलो आणि जे दारू पिलेले मला बघून पिल्लू माळकरी एका दिशेला एक कसं आलं रे, अबो मला इतकं वाईट वाटलं. ज्ञानोबारायच्या भाषेतून सांगायचं का माऊली नाना चांडाळ मंदिर असेल अवचटी आली असन्यासी, त्याला जसं लाजीरवाण वाटतं तसं मला इतकं वाईट वाटलं. खाली मान घालून विचार करीत होतो महाराज नवीन आहे, 4 वेद 6 शास्त्र कसे दिसत असतील, स्वराचं ज्ञान कसं असेल, वक्तृत्व कसं असेल, भजन कसं येत असेल, कोणत्या शास्त्रानं व्युत्पत्त्या कशा सांगत असतील, प्रयोजन काय सांगितलं असेल, अभ्यास हे जी क्रिया मनावर ठसवायची ती कशी सांगत असतील, आणि समन्वय कसा लावला असेल, पूर्वपीठिका कशी, संगती कशी, समारोप कसा, असं विचार करेपर्यंत सुटलं रे. म्हणजे तमाशात सगळ्याच्या पुढे बसून सुद्धा बाई नाचली नाही. म्हणला मन हे गोविंदी देह काम करे, माझं शरीर तमाशात होतं पण माझं मन सगळं त्या कीर्तन कराकडे. नादाच्या डोळ्याला पाणी आलं, वा रे काय कमाल म्हणले, शाबासकी दिली देवा, याला 10,000 द्यायला पाहिजे होते, कमी दिले. त्याला पाठवले की ह्याला बोलले या महाराज कसे होते, आपण कोणता घेतला होता, काय काय सांगितलं, कसं सांगितलं, समन्वय कोणता प्रस्तावित काय केलं, संगती कशी लावली, शंका समाधान कोणत्या शास्त्रातले कोणाला नाही दे काय झालं तू कीर्तन होतं मला कीर्तन ते रामकृष्ण आहे पाप केल्यावर दुःख होतं, गुण केल्यावर सुख होत नाही, आम्हाला कळतंय उघड्याचं साड करून महाराजाचं दोस्त माझा गेलो लई बाईनाचं ती काय गाणी म्हणली असते. नारद ऋषी म्हणजे कीर्तनात उभं राहून लक्ष कुठं होतं तमाशाकडे. आता मन गेलं त्याला मी काय करू, मग येऊची. तस मनामध्ये ध्यान शब्द वेळोवेळा मनी ध्याय, कारण ज्याचं ध्यान करतात ते तुम्हाला प्राप्त होतो. ध्याय तो विषयांपुष संगस्तेषु विजायते, संगात संजायते कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमा, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति, म्हणून प्रणश्यति होण्याकरता ध्याय. जेणे जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपा. पण महाराज विठ्ठलाचं ध्यान करत असताना तुम्ही टाळी वाजून चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नामी तुमचे वर्णाले गुण, तसं नामचिंतन करा म्हणून टाळी वाजवता येणं काय होतंय. टाळी वाजून नामचिंतन केल्यानंतर पाप जळून जातं असं शास्त्राचा पुरावा आहे. महापाप जाती महापाप विठ्ठल विठ्ठल करी जप करी पापा निर्मूळ म्हणून टाळी वाजवून. काही माणसं म्हणले म्हणत नाहीत का, पण आपली खसखशे टाळी आणि खसखशाच महाराज भजन आहे. एवढे माणसं सांगू पांडुरंग महाराज तुमचे अनंत उपकार आहेत संप्रदायावर, अनंत उपकार. आज हा केशव तुमचा मोठा भाऊ असून सुद्धा आजपासून ऋणी आहे तुमचा, कारण एवढ्या माणसांना एकत्र करणं साधी गोष्ट नाही. राजकारणी लोकांना पैसे द्यावे लागतात तरी लोक एकत्र येत नाही. आज एवढा समाज तुम्ही एकत्र करू शकला हे खरोखर तुमच्या आईवडिलाचं तर पुण्य आहे.
सेवेचं पुण्य तुमच्या सेवेचं पुण्य आहे. त्या सेवेनं तुम्ही जे जीव झिजवताना संप्रदाय करता, नामस्मरणा करता, त्याचे पुण्य आहे. नाही तर हात मागे लेकरं येत नाहीत महाराज. एवढा समाज सगळं काम सोडून येतो. आणि मी सांगतो, वारकरी आणि शेतकरी एक झाला की समाज परिवर्तन नाही, जग बदलू शकतो, राज्य उलट पालट करू शकतो. 14 देशानं नाकारलेली डाव कंपनी माझ्या इंद्रायणीचं, माझ्या तुकोबरायचा परिसर घाण करणार हे कळाल्याबरोबर वारकरी एक झाले आणि तेवढ्या 14 देशाला न जुमानणारी ती कंपनी बंद करावी लागली. सरकारला सुद्धा वारकरी संप्रदायाचा विचार करावा लागेल. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर इथं बसलेले एवढ्याच लोकांनी एक सूत्र केले, एकच सूत्र, जो नहीं हमारे राम का वो नहीं हमारे काम का. कोणी एक सूत्र लक्षात ठेवा, ऐसा कैसा हिंदुस्तान जहाँ हिंदू को स्थान नहीं, हिंदू हित का काज करेगा वही देश पे राज करेगा. एवढं जर सूत्र तुम्ही ठेवलं ना, काय मजाले महाराज. हे मंत्री वगैरे महाराज आपल्या देवधर्माची अवहेलना करणार. काय मजाले महाराज. माऊली तुम्ही लेख लिहिला त्याप्रमाणे पंढरपूरला पहिले असंच महाराज सगळ्या जगातला मोठा कत्तल कारखाना येणार होता. हजारो लाखो लोक मरणार महाराज. पण त्या विष्णू पदावर गोपाळपुरावर सगळ्या वारकऱ्यांनी एकजूट केली आणि सरकारला थांबवावं लागलं. आणि आज पण आणखी सरकार डोकं काढतंय. तर हे बदलण्याची ताकद तुमच्याकडे. माझ्या पांडुरंगाला जो मानित नाही, माझ्या ज्ञानोबरायला मानित नाही, जो हिंदूला मानित नाही, तो हिंदुस्थान मध्ये राहायच्याच लायकीचा नाही. म्हणून त्याला एकदा महाराज लाथ मारा. बघा, उद्याचं राज्य तुमचं आहे. उद्याचं राज्य तुमचं आहे. देव धर्म मानणाऱ्याचं राज्य. काय मजाल त्या दाभोळकरांची, शान मानवची, आमच्या वारकरी संप्रदायाची टिंगल करण्याची. बोलल्याबरोबर तर महाराज या महिला मंडळी त्यांना चिरून टाकतील, खलास करतील. आज महिलांची शक्ती सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं साथ द्यायला पाहिजे. हे आणि काय माणसं होते, हात नेला काय कधी झाला ते आपल्याला पाण्यात हलविणार आहे का. म्हणून त्याच्यामुळे आपण उदासीन आहे की उदासीनता काढून टाका. एका छत्राखाली या, एकाच छत्राखाली या आणि खरं नाम सार्थक करा. कोणतं? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले की ये गुलिस्तान हमारा, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा व भारत है देश है मेरा. या भावनेतून जगानं मान्य केलं. माझ्या स्वामी विवेकानंदांचं सूत्र ऐकलं, जग वेड झालं हिंदू धर्म संस्कृती करता. आणि आज आपण ती संस्कृती सोडून दिल्यानंतर कसंही लागलं, काय आपल्या मनासारखं होईल. म्हणून महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही असं जर सूत्र अवलंबलं तर आपला विचार केल्याशिवाय, जसा एक गठ्ठा मतदान करता 15% लोकांचे पाय चाटतात, आणखी जास्तीत जास्त 4-5 वर्ष जगन निघाली दिंडी. कसं बोललं कहत कबीर सुनेरी दुनिया नाथ मर गई पीछे डूब गई दुनिया. अरे माझे भीष्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते पोट तिडकीनं सांगतात. बाबा एवढं पोट तिडकीनं सांगतात का आपण ऐकू नये, पण बुद्धी बोलते पण सुनताय कोण. हा काही माणसं म्हणले आणि मग नुसत्या टाळ्या वाजून, महाराज नुसत्या टाळ्या वाजूनच पाप सगळे जळून जातं. दोषाचे डोंगर जळतात. हा कोट्यावधी जन्माचं पाप जातं. जळतील पापे जन्मांतरीचे नामांचे टाळे वाजू. मग आता एवढ्या काय माणसं म्हणते कोणी करू नये महाराज येते टाळ्यात वाजवायला विठ्ठल विठ्ठलच म्हणायला, काय त्याच्यात आमचा फायदा आहे का. हा आता इथली गोष्ट सोडून द्या का, हा माझा कार्यक्रम आहे. पांडुरंग महाराजांचा नंतर माझा कार्यक्रम आहे, माझ्या घरातला कार्यक्रम आहे, माझ्या आईची मिरवणूक आहे, माझ्या वडिलांची 12वी पुण्यतिथी आहे. त्याच्यामुळं मला त्याचं वाईट वाटत नाही. पण पुष्कळ ठिकाणी कार्यक्रम करत असताना टाळ्या जर जास्त वाजवत काय पाकिट मोठं मिळतंय का, आणि नाहीच वाजवलं काय पाकिट सुटतंय का. इथं तर प्रश्नच नाही. माझ्या घरचाच कार्यक्रम असल्यामुळे पहिल्या प्रथम ही तारीख ठरल्याबरोबर 11 तारीख मला माझ्या भावानं मला दिली अगोदर का, माझ्या दादाचा कार्यक्रम. आणि या सगळ्या मंडळीनं त्यावेळेस पासून दादा ठरवलेले जातकच्या कार्यक्रमापासून
माग पुढे, आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, मी सुद्धा सांगितलं होतं, नाही ढोक महाराजाला जमलं तर मी सगळे कार्यक्रम बंद करून इथं राहून भागवत कथा करीन. माझ्या वडिलांना ती श्रद्धांजली द्यायची, रामगिरी महाराजांना ही 12वी पुष्पांजली व्हायची म्हणून. त्याच्यामुळे तो विचार करू नका. पण टाळी वाजवण्याचं काय कारण आहे? यातले हात आहेत ना, यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतली पासबुक आहे. पण पासबुकावर 2 प्रकारची नोंद असते. कोणती? भरले किती, काढले किती. भरले म्हणजे पुण्य आणि काढले म्हणजे पाप. तर ते कसं ओळखायचं? ज्याला ज्योतिषशास्त्र कळतंय त्याला माहिती आहे. आणि ज्योतिषाकडे आपण गेल्यानंतर काय दाखवतो? अण्णा हात, गुडघा दाखवतो, कान दाखवतो का? नाही, हा बघा जुळूनच काय बिघडले काय नाही, हातात तोंडाशी काय बिघडलं की मग ते बरोबर. पण त्याला कळावं. छान ज्योतिषशास्त्र भृगुसंहितेमध्ये त्याचं वर्णन आलंय ज्योतिषशास्त्राचं. त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात. आणि शास्त्र कधी खोटं नसतं, ते बरोबर बघतं. त्याचे नाव आहेत अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगळी. आणि ते बरोबर बघतं. आजकालच्या डॉक्टर सारखं नाही. डॉक्टरकडे गेल्यावर टोलेजन दवाखाना, धन्वंतरी, सुखदा हॉस्पिटल. आणि मग महाराज ते फोटो वगैरे लावलेले ते डॉक्टर, 10,000ची खुर्ची, 10,000चा टेबल, आल्याबरोबर बसलं की नाडी बघतोय, नख बघतोय, डोळे बघतोय, जीभ बघतोय, कानाला श्रेतस्कोप लागतोय, श्वास घ्या आणि सोडा, दम घ्या आणि सोडा. आणि पुन्हा आपल्याला विचारतो काय बघत. मी आमच्या भाच्यालाच विचारलं, आम्हाला जर विचारायचं असेल तुम्ही तपासण्याचं सोंग का करता? मला तपासल्याशिवाय बिल जास्त देत नाही. आम्हालाच विचारून म्हणल्यावर ते बिल कमी देते, एवढे पैसे असते कारण आम्हालाच विचार म्हणते थोडं तपासण्याचं सोंग. मग ते बरोबर महाराज. मग बघा बरं, ते असं करतात, पैसा आहे पण अन्न सुख नाही. काही लोक म्हणतील हा कसा गंमत आहे, पैसा आहे ना अन्न सुख नाही. हो, अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह असतं. अंगठ्याचा पहिला कांड आहे, त्याच्यावर जव नावाचं चिन्ह. ते जव नावाचं चिन्ह नसेल ना त्याला देव खाऊच देत नाही, किती श्रीमंत असू दे. स्वतःचा कारखाना. आणि चक्कर आली म्हणून दवाखान्यात गेला. डॉक्टरने तपासलं, म्हणले रावसाहेब गोड आवडतं. लय आवडतं. पहाटे उठून बदामाचा शिरा, सकाळच्या जेवणामध्ये बासुंदी, दुपारच्या जेवणामध्ये श्रीखंड, संध्याकाळच्या जेवणामध्ये गुलाबजामुन. इतकं गोड आवडतं, खाऊ नका. डॉक्टर मला आवडत तुम्ही खाऊ नका म्हणता. शुगर 380च्या पुढे गेली शुगर. आता जर गोड खाताल तर झटका मारताल म्हणल्याबरोबर अजिबात नाही, मला आवडत आहे पण एवढं सगळं दुसरे खातील, तुम्ही नाही. मग ज्या माणसाला डायबिटीज झालाय त्याच्या देखत दुसरे जर खाऊ लागले, काय बोला काय श्रीखंड. एक जण म्हणला मग मिरची वगैरे, मला तळलेल्या मिरच्या, पुन्हा मिरची भजी, रगडा पॅटीस का अवसर आहे. आतड्याला जखम झाली, तिखट खाल्ल्याबरोबर आग होती. म्हणलं हो. मग म्हणलं मसाल्याचं खाऊ का, काळ्या वाटणाचं वांग, भरलेले वांगे, मासवड्या, येसूर आमटी का, तुम्हाला मुलं येते. मसाल्याचं खाल्ल्याबरोबर असं चला मग मला काय खाऊ? ज्वारीची भाकरी, मुगाचं बिन हळदीचं बिन मिठाचं वरण. खाऊ वाटत नाही, मरायचे का? मग खा. मग ते जर मला त्याच्या नशिबात का नाही? येथे एक शीत दिल्या अन्न कोटी कुळा माऊलीच्या समाजाबरोबर 10 लाखाचा समाज असतोय. एकानं तरी सिद्ध करावं, एक माणूस उपाशी राहील म्हणून. रोज पंचपक्वान्नाचं जेवण. माझ्या आळंदीला साधकाचा मायबाप, माझ्या संस्थेतले लेकरं शिऱ्याकडे बघत नाहीत महाराज. श्रीखंड, गुलाबजामुन, बासुंदी खातात. घरी सुद्धा तुम्हाला मिळणार नाही इतका आळंदीच्या संस्थेमध्ये पक्वान्न. का अन्नदान? पैसे उतवालेत का त्यांना? कशामुळे करतात? इथं जर अन्नदान केलं तर अन्न सुख मिळतं. ज्यानं नाही केलं, तुम्हाला बघायचं असलं त्याला पोथी पुराण किंवा कीर्तन ऐकण्याची गरज नाही. श्रीमंत मनुष्य त्याला बघण्याकरता लोक आले. अंथरुणावर पडलेलं, दाढी वाढलेली, दाबाड बसलेली, डोळे बोट खोल गेलेले, तळमळ तळमळ नुसत्या हाडाच्या फासल्या, उशाजवळ बायको बसलेली, चमच्यानं दूध घालीत होती, इकडे तिकडे येत होतं. ती रडत डोळ्याला पदर घालून काही जळता जळत 2 दिवस झाले चमच्याने दूध टाकायले, पण मध्ये काही दिवस जाऊ दे ना, का खाऊ देत नसल. माणसं तिथं श्रीमंत म्हणून काय बोलत नाहीत, उठून गेल्यावर म्हणते कसा देव खाऊ दे, लई लोकांच्या तुमचं काढले. आणि माझ्या पदरचं सांगत नाही प्रमाणे घास गिळे सत्ता हाती नाही. घास गिळण्याची
मरायला टेकलेला मनुष्य त्याच्या देखत महाराज गुलाबजामुनची पंगत आणि ते खाऊ लागले. काय गुलाबजामुन, काय गुलाबजामुन. हे उठलं, मला हे खाऊ द्या म्हणणार. बायकोनी डायरेक्ट मरू द्या, पण खाऊन मरू द्या म्हणणार. आणि महाराज हा केलं. तोंडामध्ये गुलाबजामुन असा ढकलला, जिभेला लागला ना गुलाबजामुन बाहेर. घास येईल, तुम्हाला घास गिळू देत नाही. आणि तुम्ही जर दिलेला असेल ना, मग खाऊन जेवून मग निवांतपणे माणसं म्हणतील आमच्या दिवकच जेवलं, पद्धतशीर जेवलं, शर्यत लावून श्रीखंड खाल्लं, भजे खाल्ले, आणि कसं काय गेलं, खाऊन पिऊन गेलं. हे खाऊन पिऊन गेलेलाच चिन्ह तुम्ही अन्नदान केलं. तसं अन्न दिलं की जवळ येते. महाराज अन्नदान करायला काय नको वाटते, पण किती महागाई झाली, पैसे लागतात ना. मग पैसे आहेत का नाही तुम्ही सांगण्याची गरज नाही. मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी गेलेली स्थिती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही, पैसा त्याच्याकडे येते. ते एकान म्हणलं महाराज मी पैसे येतात पण टिकत नाही. बरोबर आहे महाराज, काही पैसे पण कोण करतात. मी सांगतो ना, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुले असेल तर त्याला आप्त इष्ट गण गोतन नातलं आणि अंगठ्याकडे असले अनभिज्ञ परकी माणसं. महाराज पैसा आला आणि आयुष्य संपलं, मरून गेल्यावर काय उपयोग आहे त्या पैशाचा. एक माणूस हमाली करणारवर यष्टीतून एक सुटकेस काढली, त्याच्या गाडीकडे नेऊन दिली, त्यानं 5चा रोकडा दिला. ते रोकडा हातात घेतला, सकाळपासून काय खाल्लं नाही, वडापाव तरी खाऊन 2 ग्लास पाणी पितो म्हणला, पैसे तर नाही. वडापावाच्या गाड्याकडे गेलं वडापाव खायला, पण तिथं होतं महाराज लॉटरीचं तिकीट विकणार. आणि त्यानं मी काय सोडलं, लक्ष्मी शेवटच्या दिवसात, शेवटचा दिवस 3 सिरियल मध्ये 1 कोटी बक्षीस, सामायिक 2.5 कोटी बक्षीस, बंपर ड्रॉ, माल लगाएगा माल मिलेगा, हिम्मत करेगा तो भक्ता घोड़ा पकड़ेगा, नहीं तो बकरी का बच्चा भी नहीं, हिम्मत आहे मरदा मदत आहे खुदा. बस असं बोलायला सुरुवात केली. अरे 5 रुपये उद्या ही वेळ येणार नाही, आज 5 रुपये खर्चा, उद्या तुमचं भाग्य तुमच्या दारात आलेले, दरवाजा बंद करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे 5 रुपये चहा पिऊन उठून जातात, पान खाऊन चुकून जातात, बिडी उडून धूळ काढून जातात, 5 रुपये हे गेलं होतं वडापाव खायला. ते म्हणजे वडापाव उद्या खाऊ म्हणला, तिकीटच घेऊ, घेतलं तिकीट. पुन्हा मनाला म्हणला या आपलं नशीब दलिंद्र आहे, कुठं पैसे लागत असतात का आपल्या नशिबाला. लगेच गंमत झाली. दुसऱ्या दिवशी निकाल लागला पेपर मध्ये, वेलजाळेकर सर त्याच्याच तिकिटाला 2.5 कोटीचं बक्षीस. ते तिकीट हे बघितलं, बाप्पा 2.5 कोटी. मित्रमंडळी तुम्ही पैसे घेतले, ते मुंबईला गेलं, ट्रेझरी बँकेत गेलं, तिकीट दाखवलं, खरं खोटं झालं तपासणी, आणि मग 2.5 कोटीच्या नोटा त्याच्या पुढे ठेवला. 1000चं 1 बंडल, 1 लाखाचं, असे 250 बंडल त्याच्या पुढे ठेवले. दोन्ही असं हातात मावणत एवढे बंडल, एवढे पैसे माझे. पैसे त्याचे गुंडकं त्याच्या पैशावर खर्चील का, काही तर कबीरा सुन मेरी दुनिया नाक मर गई पीछे डूब गई दुनिया. म्हणून तुम्हाला धन मिळाल्यानंतर त्याचा उपभोग घेण्याकरता आयुष्य पाहिजे, आणि ते आयुष्य कळतं. करंगळी कुसुम या पहिल्या बोटाकडे आडवी रेख गेलेली आहे. पांडुरंग महाराज माणसं बघायली बर, असं आयडियानं बघायचे, असं चोरून बघायची काय गरज आहे. ते ब्लेड न बापू तुम्ही बघायला, ब्लेडने कापून वाढवता येत नाही, शिलून कमी करता येत नाही, हे बदल होत नाही. महाराज लग्नाचं कसं, करंगळीच्या शेवटच्या कांडातून आयुष्याच्या रेषेमध्ये पुरुषाच्या उजव्या हातावर असं केल्यावर एक गवाई एवढी रेग असते. 1 रेग म्हणजे 1 बायको, 2 रेगा म्हणजे 2 बायका. आणि जास्तच गुतुड असेल तर मला विचारू नका तुम्ही काय घोटाळे केले, सांगण्यासारखं आहे का. त्याच्यामुळे त्या भांडण महाराज याच्यातल्या दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता, नको असलेल्या उपद्रव देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता, आणि हवा असलेलं सुख देणाऱ्या रेषा पक्क्या करण्याकरता काय करावं लागतं, फक्त विठ्ठल म्हणून टाळी वाजवावं लागते. महापाप राशी त्याची झाली होळी, वाजविता टाळी विठ्ठल नामे, म्हणूनच जळते संचित माझ्या विठोबाची. आता महाराज इतक्या मंडळीला कळालं, आता बघा टाळी वाजवण्यामध्ये फरक. विठ्ठला इतके दिवस किती जणांना सांगितलं होतं, सांगू मेले ना महाराज लोक.
पण पहिल्या लोकांना विचारायचं नाही टाळी वाजल्यावर पाप कसं होतं उगा वाजवीत जा त्यांना पटलं पाहिजे ना. नाही असं पटलं की बदल होतो, परिवर्तन होतं. महाराज हे झालं मागच्या संचितातलं जळाचं, मागच्या पापाचं. पण पुढे जर पाप केलं तर ते कोण भोगेल? काय माझ्या ज्ञानोद्धार आहे तो खूप बाहेरचे उपकार आहे जगावर. अरे ज्या माणसाचं पहिलं पाप जळून जातं पुढे त्याच्याकडून पाप देव घडूच देत नाही. म्हणून नेदी कर्म घड, नेदी कर्म नेदी कर्म घडो, त्याच्याकडून घडण्यासारखं पाप घडण्यासारखं आल्यावर सुद्धा पाप घडू देत नाही. नाही घडू देत पाप. एका मिनिटामध्ये उदाहरण, इंद्राचा मंत्रपुत्र अर्जुन वनवासाला निघाल्याबरोबर स्वर्गात बोलून घेतलं. अर्जुनाचं तेज, अर्जुनाचं नरक, अर्जुनाचं सौंदर्य पाहिलं. उर्वशी त्याच्यावर बोलली आणि तिनं दासी पाठवली, एकांतामध्ये अर्जुनाला बोलविलं. मनातच पाप नसल्यामुळं कर नाही, त्याला डर नाही, एकांतामध्ये गेला, हात जोडले. आईसाहेब कशाला बोलले? आईसाहेब मी इंद्राचा मंत्रपुत्र आहे आणि तुम्ही इंद्राच्या दासी असल्यामुळे माझी आई या नात्यानं, ते मृत्यू लोका तुमचं रक्ताचं नातं, इथं रक्त वगैरे काही नाही आणि माझं तुझ्यावर प्रेम बसलंय, मला लेकरूच आहे, ते लेकरू बिकरू काही नाही, माझी मनोकामना पूर्ण कर, नरेश तू माझी मनोकामना. त्याने सांगितलं हे कधी शक्य नाही, मात्र गमनाचं पाप मी करणारच नाही, मी तुला शाप देईल. काय अर्जुनाचे शब्द, मी शाप देईल पण पाप करणार नाही. 1 वर्षाचा हिजडेपणाचा शाप घेतला पण तो शाप वरदान ठरला, कारण अज्ञातवासामध्ये अर्जुन त्या शापामुळे लपू शकला. आपण जर पाप नाही केलं तर शाप सुद्धा कोणाचा चलत नाही. दुसरं उदाहरण, माझे तुकोबबार आहे, भंडारा भामचंद्र गोराडे डोंगरावर जायचे, तिथे एक वेश्या पाठवली दुष्टानं आणि तिनं पुढे बसून त्या तुकोबराईकडे नखरे करायला सुरुवात केली. तुकोबराईने सांगितलं, जाईव तू माते नकरी साया, आम्ही विष्णुदास नाहीच. चालून आल्यावर सुद्धा माझे शिवछत्रपती कल्याणचा खजिना लुटला, त्या खजिना बरोबर मोरोपंत पिंगळे, सोनोपंत गवीर, अण्णा दत्तो, त्याच्यानंतर नेताजी पालकर, अंबिरराव मोहिते, ही सगळी मंडळी आणि खजिन्याबरोबरच महाराज नुकतीच लग्न झालेली त्यांची सून आणली. राजे हा धनाचा खजिना पण हा सौंदर्याचा खजिना. तिच्या अंगावरचा बुरखा काढल्यावर इतकी सुंदर होती, 32 लक्षणांयुक्त. शिवछत्रपतीच्या 8ही राण्यापेक्षा ती सुंदर होती. राजाने ते बघितलं, सगळे लोक बघू लागले, बापरे काय खूपसूरत आहे, बाबा बाबा बाबा. नाग से नागी बुरी हात लगत कटकाय, नागिन से नागी बुरी देखत लहरिया. सगळे असे बघू लागले, काय दिसेल काय दिसेल. महाराज आता तर म्हातारे माणसं सुद्धा टीव्हीच्या पुढे करणार पाहिजे तुझी मा. आता या वयामध्ये सुद्धा असे जर माणसं वासनेला बरबटलेली होऊ लागल्यावर कसं उद्धार होईल. आणि मग कुत्र्याच्या जन्माला जाते आणि काही दिसले की गण हे असं केल्यामुळे बरोबर महाराज ते लगेच बघितलं. राजे मोठे हुशार, राजाने सांगितलं आता प्रधान आहेत म्हणले, अष्टप्रधान, आणि काय करायचं. राजे तुमच्या जणांना खाण्यात द्या, तुमच्या 8ही राणीपेक्षा सुंदर आहे. तसं जर वाटत नसेल तर सेनापतीला, प्रधानाला, बारवीराला, वीरांना देऊन टाका. आणि तेही जमत नसेल तर हिंदूच्या हजारो स्त्रिया मुसलमानांना बाटवल्या, त्याचा बदला घेण्याकरता हिला आपण बाटू. इतकं सौंदर्य. आणि बघितल्याबरोबर
राजे म्हणले तिचं सौंदर्य बघितल्यावर तुमच्या वासनेनं असा ओढा ताण केला तुमच्या मनाचा, पण हिचं सौंदर्य बघितल्यावर मला काय वाटलं माहितीये का, अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो, बदले शिवछत्रपती. सगळ्या समाजानं महाराज टाळ्याचा कडकडाट केला. शिवछत्रपतीचं अलौकिक रूप पाहायला मिळालं. आणि म्हणून विनाकारण जय शिवाजी जय भवानी म्हणत नाहीत. त्याच्या अगोदर राजे झाले, त्याच्या नंतरही राजे झाले, पण शिवछत्रपती शिवछत्रपती आदर्श आहे. तुकोबरायच्या पठडीमध्ये तयार झालेले होते शिवछत्रपती. 109 वर्षापूर्वी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये विवेकानंद स्वामी गेले. स्वामीचं तेज, स्वामीचं वक्तृत्व, स्वामीची शैली, स्वामीचा बाणेदारपणा इतका ऐकलं. त्याच्यात अतिशय सुंदर एकुलती एक तरुण मुलगी होती, $मिलियन्स तिचे, आणि ती सरळ स्वामीकडे गेली. कारण स्वामीबद्दल तिची भावना, साध्या मराठीतून सांगू, लव्ह ॲट फर्स्ट साईट. बघितल्याबरोबर ती इतकी प्रेमात पडली, स्वामी मला तुमच्यावर लग्न करायचं. माझ्याबरोबर ड्यूक्स, चार्लस, प्रिन्सेस, सगळे राजे राजवाडे माझ्या मागे लागले, कारण मी एक सुंदर, एक तरुण आहे, आणि करोडो रुपये, करोडो $1,000,000 माझ्याकडे, म्हणजे मिलियन्स, हजार. अरे 7 जन्म असे उधळले जरी पैसे तर पैसे संपणार नाही, इतका पैसा आहे माझ्याकडे. स्वामी म्हणले लग्न हा माझ्या जीवनाचा विषयच नाही. जाऊ द्या, तुमच्या भारतामध्ये लग्नाला बंधन मानतात म्हणून नसल, रखेली म्हणून ठेवा ना. स्वामी म्हणले पण इतका आग्रह तुझा कशा करता? मला तुमच्यापासून तुमच्यासारखा मुलगा झाला पाहिजे म्हणून आग्रह. स्वामी म्हणले माझ्याबरोबर भोग भोगून माझ्यासारखा मुलगा होईल ह्याची खात्री देता येत नाही, तू मलाच आपला मुलगा मान. हा आदर्श आहे भारतीय संस्कृतीचा. आणि म्हणून बाहेरच्या जगामध्ये विकृती आहे, प्रकृतीला विकृतीमध्ये परिवर्तित केलंय, आणि इथं प्रकृतीला संस्कृतीमध्ये परिवर्तित केले. म्हणून ही जगामध्ये इंडियन कल्चर, भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ नाही. पाप घडण्याचा प्रसंग आल्यावर सुद्धा पाप घडू देत नाही. का महाराज? त्यांच्याकडूनच पाप का घडू देत नाही? आम्ही खात नाहीत एकादशीच्या दिवशी भजे, पाव, वडा हे खात नाही, पण आमचं मन जातं. सहज म्हणतोय आज एकादशी नसतं तर खाल्लं असतं. खात नाही पण मन जातं ना. का मन जातं? मनामध्ये हे 3 दोष आहेत. मला विक्षेप आणि आवरण. मला म्हणजे पाप वासना, विक्षेप म्हणजे मनाची चंचलन, आवरण म्हणजे स्वस्वरूपाचा अज्ञान. ते आवरण गुरु काढतात, पण हे 2 दोष आपण काढले पाहिजे. ते मला नावाचा दोष गेल्यामुळं मलामुळं होणारी पाप वासना, पापामुळं होणारा ताप, पापामुळं होणारा जळ हे काहीच होऊ शकत नाही. ते चितल्या तिथं बंद पडतं. हेच तुकोबराया भंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे मळ राहून येदी ताप जा, वेळ बस पुष्कळ झालाय. वास्तविक आज कीर्तन खूप कमी असावं लागतं. आज एवढी दृष्ट लागण्यासाठी मिरवणूक न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक, आणि त्या मिरवणुकीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतल्यामुळं सगळे शिनलेले, आणि त्या शिनलेल्या अवस्थेमध्ये जास्त रमलेलं कीर्तन. आता एक नवीन फरक करून ओवी म्हणू का? आता यावरी जे बोलणे ते तुमचं सूड घेणे. आता यावर जर जास्त बोलायला गेलं तर तुमचं सूड घेतल्यासारखं होईल. पण मलाही असे, मलाही मोकळ्या मनानं एवढे उखळामध्ये कधी सापडते, आणि उखळामध्ये भरपूर भरलं तरच काढता येते. उडू कोपऱ्याला इतकं असल्यावर कसं काढणार? 4च माणसं 2 जांभळ्या द्यायला तुम्ही मेला महाराष्ट्र. आता एवढा समाज आहे. फक्त एकदा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड आणा झाली, मग सुखा काय होणे. आणि एकदा टाळी वाजून भजन करा, बघा जीवनामध्ये परिवर्तन होतं का नाही. उदाहरण द्यायला वेळ नाही, नाही तर सगळ्या यादवाला ज्या शापामुळं मरावं लागलं, माझा उद्धव त्या शापामुळं मरू शकला नाही, कारण त्यानं भगवंताचं चिंतन केलं. म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं आता आहे का सगळ्याला विठोबा
तुमचे घेणारे 1 मिनिट सुद्धा नाही, अर्धा मिनिट सुद्धा नाही. आज माझ्या मातोश्रीचा अमृत महोत्सव आणि माझ्या धाकट्या भावाचा पांडुरंग महाराजांचा वारकरी संप्रदायातील उभारते म्हणजे गरुडझेप घेणारे माझे पांडुरंग महाराज असंच केवळ महाराष्ट्रापुरतेच न राहता अख्ख्या भारतामध्येच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा त्यांची कीर्ती अशीच पसरावी. जीवेत शरद शतम हा 48वा त्यांचा वाढदिवस. मी भगवंताला प्रार्थना करतो, भगवंता माझं आयुष्य त्यांना दे आणि त्यांच्याकडून असं सत्कर्म घडू दे. म्हणून एकदा टाळीच्या गजरामध्ये हा आता आपल्याकडं 3 सेकंदाचं काम राहिले. 3 सेकंद. 11:30 वाजलेले. 9 ते 11 कीर्तन होतं, पण मी कंबर 10ला बांधली, 9:45 आणि त्याच्यानंतर इथपर्यंत. आता एकच विनंती, 3 सेकंद तुमचे घेणारे. फक्त पुरुष मंडळी जितके असतील, पुरुष मंडळी म्हणजे बाया नसतील ते, बाया नसतील ते, त्याने हात वर करा. पुढे इकडे काय माणसं वेदमान हात वर करायला खात्री नाही तर काय टाळ वाजवण्याकरता हात खाली आहे. सगळ्यांनी नाही, बाकी सगळ्यांनी. हा हात वर. हा आणि 3 सेकंद तुकोब भरायच्या नावाने इतका जोरात जय जयकार करायचा. माझ्या तुकोब भरायला वैकुंठातून दिसावा हा सुख सोहळा, स्वर्गी नाही, वैकुंठात सुद्धा नाही. म्हणून हात वर केले का 3 मिनिट, 3 सेकंद, मिनिट नाही 3 सेकंद. आणि जास्त जर भजन केलं तर तुकाराम महाराज बोलायला तर जायचे का आपल्याला? खूप भ्रष्टाचार, खूप अतिरेकी, खूप बॉम्बस्फोट बघायचे का आपल्याला? आणि इतकं आपलं चांगलं नशीब नाही. वर हात, वर हात, वर हात, वर हात असे जोरात. आणि भजन बघू, टाळ्या ऐकत नाहीत का? टाळ ऐकत नाहीत का? मृदंग ऐकत नाही?